एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा आवाज येतो की नाही तर. ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. आज आपण काय पाहणार आहे तर फंडामेंटल राईट्स, जे आपल्या जे कॉन्स्टिट्यूशन्स आहे, कॉन्स्टिट्यूशन्समध्ये दिलेल्या ज्या 7 प्रकारचे जे राईट्स होते त्या राईट्समध्ये एक राईट्स काय झालेला आहे, कमी झालेला आहे, जे की संपत्तीचा अधिकार होता तो आता काय झालेला आहे, कमी झालेला आहे. आता बघा, सुरुवात करत असताना मी तुम्हाला सांगितलं की मानवी हक्क म्हणजे काय आणि मूलभूत हक्क म्हणजे काय, या दोन बाबींमध्ये काय आहे, फरक आहे. तुम्ही सांगू शकाल मानवी हक्क म्हणजे काय होतात आणि मूलभूत हक्क म्हणजे काय होतात. मूलभूत हक्क आणि मूलभूत अधिकार काय आहे, एकच आहे. हक्क आणि अधिकार जवळपास, जरी त्यात मायक्रो अनालिसिस जर आपण केलं तर आपल्याला त्यामध्ये फरक दिसतं. म्हणजे काही तज्ज्ञ लोक असतात ते काय करतात, त्यामध्ये डिफरंट करतात, परंतु आपण जर साधारणपणे पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की हक्क आणि अधिकार काय आहे, सारखेच आहे. पण मानवी अधिकार आणि मूलभूत अधिकार यामध्ये काय फरक आहे तुम्ही सांगाल. बघा, मानवी हक्क म्हणजे असे हक्क की जे आपल्याला जन्मताच मिळतात. आता आपल्याला हवा घेण्याचा अधिकार आहे, त्यानंतर आपल्याला लहानपणापासून जे काही आहे पाणी मिळवण्याचा अधिकार, आपल्याला खेळण्याचा, बागडण्याचा, इतर जे काही अधिकार आहे हे अधिकार आपल्याला जन्मताच व्यक्तीला, जन्म झाल्याच्या नंतर लगेच व्यक्तीला काय करतात, मिळतात. म्हणजे निसर्गतच म्हणू शकतो, जे काही सुरुवातीला शास्त्रज्ञ म्हणू शकतो, वेगवेगळे तत्वज्ञ म्हणू शकतो, जे की म्हणू शकतो हॉब्स आहे, रुसो आहे, जॉन लॉक आहे, या व्यक्तींनी काय केलेलं आहे, दैवी सिद्धांत मांडले. दैवी सिद्धांतामध्ये त्यांनी तेच सांगितलं की निसर्गता आपल्याला जे काही गरज असते, या पद्धतीने आपल्याला जे काही मिळणारे अधिकार असतात ते मिळत असेल तर त्याला आपण मानवी अधिकार असं म्हणत असतो. त्याच पद्धतीने जर आपण विचार केला तर 10 डिसेंबरला 1948ला 10 डिसेंबर 1948ला मानवी हक्काचा काय झाला, जाहीरनामा तयार झाला. त्या जाहीरनाम्यामध्ये आपण विचार केला तर टोटल किती कलम आहे, तर त्यामध्ये 30 कलम आहे. आणि त्या 30 कलमामध्ये आपल्याला खेळण्याचा, बागडण्याचा, इतर जे काही अधिकार असेल ते संपूर्ण, म्हणजे अभिव्यक्त होण्याचा, स्वतंत्र होण्याचा किंवा इतर जेही अधिकार असतील त्या सर्व अधिकाराची काय केलेली आहे, त्यामध्ये तरतूद करून ठेवलेली आहे. मग ते मानवी हक्क झाले जे आपल्याला जन्मतच मिळतात. परंतु पण ते मानवी हक्क मिळाले नाही तर आपण कोणाकडे दाद मागू शकतो का, तर नाही. मूलभूत हक्क म्हणजे असे हक्क की जे हक्क आपल्याला आपले विशिष्ट, आता संविधान काय, आपलं कॉन्स्टिट्यूशन काय, एक विशिष्ट कायदा आहे, त्या कायद्यानुसार आपलं काय चालतं, राज्य, आपला देश आपला चालतं. मग या मूलभूत हक्कामध्ये, त्या कायद्यामध्ये, म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये ज्या काही गोष्टी नोंद करून ठेवलेल्या आहेत ते नोंद केल्याच्या नंतर आपल्याला त्या विशिष्ट संस्थेकडे, म्हणजेच आर्टिकल नंबर 12 काय सांगतं की विशिष्ट संस्था आहे, जसं की आपलं राज्य संस्था आहे, त्यामध्ये लोकसभा आहे, राज्यसभा आहे, त्यानंतर आपण म्हणू शकतो की विधानमंडळ आहे, त्यामध्ये विधान परिषद आहे, विधानसभा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, किंवा इतरही जे काही शासनाअंतर्गत ज्यांना फंडिंग केल्या जाते या संस्थेकडून काय करू शकतो, आपण अधिकार मागू शकतो. या बाबीची तिथे तरतूद केलेली असेल. एखाद्या व्यक्तीने जर आपल्या मूलभूत हक्काचे केले तर आपण न्यायालयात जाण्यासाठी परमिशन आपल्याला असते, ते त्याला आपण काय म्हणू शकतो, मूलभूत हक्क असं म्हणत असतो. असे मानवी हक्क आणि मूलभूत हक्क यामध्ये काय आहे, फरक आपल्याला पाहायला मिळतो. मग आता आपल्याला 10 डिसेंबर 1948ला जो मूलभूत हक्काचा मानवी हक्काचा जो जाहीरनामा तयार झाला, त्याही बद्दल वेगवेगळ्या एक्झामला, आपल्या पण एक्झामला त्याबद्दल विचारला जातं. पण तो जो काही पार्ट आहे तो पार्ट आपल्याला युनिट नंबर, आय थिंक सोशल पॉलिसी जे आहे त्या सोशल पॉलिसी युनिटमध्ये आपल्याला ते दिलेलं आहे. त्या युनिटमध्ये आपण काय करूया की जे आर्टिकल आपल्याला याच्यात मी 10 डिसेंबर 1948 मध्ये जे 30 आर्टिकल पाहायला मिळतात, या अंतर्गत जे जे काही मानवी अधिकार आहे, या मानवी अधिकाराचे आपण जेव्हा आपलं जे युनिट चालू होईल त्या युनिटमध्ये आपण काय करूया, डिस्कस करू. आजचं युनिट जे आहे त्या युनिटमध्ये आपण फंडामेंटल राईट्स आहे, अत्यंत एक्झाम कोणतीही जरी असेल तरी फंडामेंटल राईट्स आणि जे म्हणू शकतो आपण DPSP, ज्याला डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट म्हणू शकतो आपण, हे आपल्याला अत्यंत महत्त्वकारी ठरते, कारण ते काय आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा एक बेस आपल्याला पाहायला मिळतो. मग आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये जे आपण घेतलेले आहे फंडामेंटल राईट्स, ते राईट्स आपण कोणाकडून घेतलेले आहे, तर ते राईट्स आपण कोणाकडून घेतलेले आहे, तुम्हाला त्या दिवशी 3 यातला फरक सांगितलेला होता, आठवते का कोणाला. फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल राईट्स हे आपण USA कडून घेतलेले आहे.
आता आपल्या याचा जर आपण विचार केला, आपल्या कॉन्स्टिट्यूशन्समध्ये इतर कॉन्स्टिट्यूशनच्या तुलनेमध्ये, इतर देशाच्या कॉन्स्टिट्यूशनच्या तुलनेमध्ये आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेली जी काही फंडामेंटल राईट्स आहे हे विस्तृत स्वरूपात असलेला आपल्याला पाहायला मिळते. मग प्रत्येक गोष्टीला तुम्हाला माहिती असेल, जे काही आर्टिकल दिलेले आहे, जेही आपल्याला अनुच्छेद दिलेले आहे, एक म्हणजे म्हणू शकतो आपण 12 ते 35 पर्यंत हे जे दिलेले की राईट्स आहे, या राईट्स मध्ये आपल्याला राईट्स तर दिलेलेच आहे, पण त्यामध्ये काही अपवाद सुद्धा दिलेले आहे. जर विशिष्ट परिस्थिती असेल किंवा काही इतर लोकांच्या हिताचे काही निर्णय घ्यायचा असेल तर अशा वेळेस आपल्याला अपवादात्मक स्थितीमध्ये काही गोष्टीच्या काय केलेल्या आहे, तरतुदी करून दिलेल्या आहे. म्हणजेच मूलभूत हक्क तर दिलेलेच, त्यासोबतच त्यामध्ये अपवाद सुद्धा नोंद केलेले आहे. म्हणून आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले जे राईट्स आहे, जे मूलभूत फंडामेंटल राईट्स आहे, हे काय आहे, विस्तृत स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळते. ओके, आता बघा आपल्या जे काही दिलेल्या आर्टिकल नंबर 12 टू 35 मध्ये आपल्याला काय केलेलं आहे, डिस्कस केलेले आहे. तर यामध्ये आपण एक एक काय करूया, डिटेल्स बघूया की नेमकं 12 मध्ये काय सांगितले आहे, 13 मध्ये काय सांगितलेलं आहे. यावर प्रश्न विचारल्या जाते. 14 म्हणजे काय, कायद्यासोबत समानता म्हणजे काय होतं, नेमकं आपण सकारात्मक बाबी स्वीकारल्या की नकारात्मक बाबी स्वीकारल्या कायद्यासोबतच्या, या बाबीचं काय करूया आपण डिस्कस करूया. बघा आता आर्टिकल 12. तर आर्टिकल 12 काय सांगतं की वेगवेगळ्या काय आहे, संस्था आहे. म्हणू शकतो आपण राज्य विधिमंडळ आहे, त्यानंतर केंद्रीय विधिमंडळ आहे, आणखी सोबतच स्थानिक स्वराज्य संस्था आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की जे ज्या संस्थेला, ज्या बाबीला गव्हर्नमेंट काय करतं, फंडिंग करतं, अशा जी संस्था आहे, या संस्थेकडे आपल्या मूलभूत हक्काचं जर हनन झालं तर आपण त्यांच्याकडे न्याय मागू. म्हणजे आपले जर मूलभूत हक्क कोण हनन करत असेल तर ते व्यक्ती घेऊ शकते. ही लोकसभा आहे. ओके, गुड मॉर्निंग वर्षा मॅडम. तर आवाज नाही येत आहे का आरुषी मॅडम तुम्हाला? तुमचा हँड रेस झालेला आहे, हँड रेस झालेला आहे, चेक करा. आवाज नाही येत आहे का? ओके, येतो येतो, चुकून झालं का? ठीक आहे. बघा काय पाहते आपण, आर्टिकल नंबर 12. आता आपल्याला आर्टिकल्स दिलेले आहे, आपल्या जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले फंडामेंटल राईट्स आहे, पण त्या राईट्स आपण मागायचे कोणाला, या संबंधच्या जे काही तरतुदी आहे त्या आर्टिकल 12 मध्ये दिलेल्या आहे की लोकसभा आहे, विधानसभा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यानंतर राज्य विधिमंडळ आहे. यांनी जर आपल्या मूलभूत हक्काचं जर हनन केलं तर आपण काय करू शकतो, न्यायालयामध्ये जाऊन आपण दाद मागू शकतो. ज्यामध्ये आर्टिकल नंबर 32 ते सांगते की आपल्याला सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊन आपल्याला काय करता येतं, आपल्या मूलभूत हक्काचं हनन झालं असं सांगून आपल्याला एक प्रथम अपील आपल्याला तिथं दाखल करता येतं. अशा संबंधित संस्थाची जी काही आहे ते नोंद आपल्याला आर्टिकल नंबर 12 मध्ये पाहायला मिळते. म्हणजेच आपण अधिकार कोणाला मागायचे किंवा जर कोणी अधिकाराचं हनन केलं तर आपण कोणा संदर्भात इथे हे करू शकतो, ते आहे विविध संस्था. मग यामध्ये एक गोष्ट लक्षात काय, यामध्ये न्यायालयाचा समावेश होणार नाही. कारण की न्यायालयाचा समावेश कसा काय होणार, तर न्यायालय काय करतं, ज्युडिशरीचं काम काय आहे की केलेले कायदे हे मूलभूत हक्काचं हनन करतात का किंवा ते चुकीचे आहेत का हे चेक करण्याचं काम कोणाचं आहे, न्यायालयाचं आहे. त्यालाच आपण ज्युडिशरी म्हणत असतो, बरोबर. ज्युडिशरीचा यामध्ये काय समावेश होत नाही आर्टिकल नंबर 12. आता विचार करणं तुम्हाला असाच प्रश्न विचारू शकतो की आर्टिकल नंबर 12 मध्ये कोणत्या कोणत्या समावेश होतं. मग त्यामध्ये लोकसभा आहे, विधानसभा आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, LIC आहे, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत, बरोबर. एक मिनिट. विविध काय आहे संस्था आहे, पण न्यायालयात काय होणार नाही, समावेश होणार नाही. प्रश्न अपवादावर विचारल्या जातात, म्हणून काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे आर्टिकल नंबर 13. आता 13 मध्ये काय सांगितलं आहे, न्यायालयीन पुनर्विवेचन, ज्यालाच आपण ज्युडिशियल रिव्ह्यू असं म्हणत असतो. ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे काय, केलेले कायदे म्हणजे संसदेने केलेले कायदे, विधिमंडळाने केलेले
कायदे किंवा मग राष्ट्रपती कायदा या संकल्पना एक व्यापक संकल्पना आहे. कायद्याची जर परिभाषा कोणत्या आर्टिकल्स मध्ये केलेली आहे तर त्यामध्ये आर्टिकल नंबर जे आहे 13 त्या 13(3) मध्ये काय केलेली आहे तर कायद्याची व्याख्या केलेली आहे. कायदा म्हणजे नेमकं काय होतं की आपण असं म्हणू शकतो का केवळ संसदेने केलेला कायदा म्हणजेच कायदा किंवा राज्य विधिमंडळाने केलेले कायदेच म्हणजे कायदे नाही. तर ते तर आहेतच, म्हणजे लोकसभेने केलेले असो, म्हणजे संसदेने केलेले कायदे असो, राज्य विधिमंडळाने केलेले कायदे असो, सोबतच आपण म्हणू शकतो की राष्ट्रपतीने काढलेले आदेश असो. तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रपती काय करतात, वटहुकूम काढतात, त्यांना अध्यादेश काढण्याचे सुद्धा काय असते अधिकार असते. राज्यपालांना अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो. विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्याच्या नंतर जर संसद हे नसेल म्हणजे स्थिर स्वरूपाची नसेल किंवा एखाद्या वेळेस निवडणुका व्हायच्या असेल आणि अशा वेळेस एमर्जन्सी जर काही प्रॉब्लेम आला तर आर्टिकल 1, 2, 3 अंतर्गत काय करतात राष्ट्रपती अध्यादेश काढतात. आणि अध्यादेश असो, आदेश असो किंवा काही नियम असो, ह्याही गोष्टी काय असतात आपल्याला कायद्या अंतर्गत कन्सिडर केल्या जातात. इव्हन आपण असं पण म्हणू शकतो की विविध रूढी प्रथा परंपरेअंतर्गत एखादी गोष्ट जर चालत आलेली असेल तर त्यालाही काय केलं जातं कायद्यामध्ये नोंद केल्या जातं. असे जे केलेले कायदे असतात, असे काही रूढी प्रथा परंपरेने ठरवून दिलेल्या काही गोष्टी असतात, हे जर समजा चुकीच्या असेल तर मग अशा वेळेस सुप्रीम कोर्ट काय करतात, सुप्रीम कोर्ट म्हणजे हायकोर्ट असो किंवा इतर यांचा एक महत्वाचा आहे ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्यालाच म्हणू शकतो की विशिष्ट दिलेले कायदे नियम हे काय करतात फंडामेंटल राईट्सचं आपलं उल्लंघन करतात, यानुसार ते काय करू शकतात रद्द करू शकतात. हा अधिकार कोणाला आहे ज्युडिशियरीला आहे. त्यालाच आपण अल्ट्रा जे काही म्हणू शकतो अल्ट्रा सॉरी म्हणजेच अल्ट्रा जे म्हणू शकतो, म्हणजे एखादा कायदा जर चुकीचा असेल तर त्याला अल्ट्रा कायदा सुद्धा म्हटल्या जातात. ओके, हे झालं आपल्याला ज्युडिशियल संदर्भात आर्टिकल 13. आता मी तुम्हाला त्या दिवशी बायफर्केशन करून दिलेलं होतं. आता आहे राईट टू इक्वेलिटी. आता राईट टू इक्वेलिटी मध्ये आपल्याला 4 बाबी पाहायच्या, ज्यामध्ये राईट टू इक्वेलिटी. तर राईट टू इक्वेलिटी मध्ये बघा आर्टिकल नंबर किती आहे 14 आर्टिकल नंबर काय सांगतो, कायद्यासमोर सगळे व्यक्ती काय आहे समान. कायद्यासमोर समान. कायद्यासमोर समानता म्हणजे आपण म्हणू शकतो की कायद्यासमोर समानता जर दिलेली असेल यामध्ये 2 बाबी पाहायला मिळतात. कायद्यासमोर समानता हे आपण ब्रिटन कडून घेतलेलं आहे आणि कायद्याचे समान संरक्षण, कायद्याचे समान संरक्षण ह्या बाबी मी तुम्हाला समजून सांगते. कायद्याचे समान संरक्षण, तर कायद्याच्या समान संरक्षण मध्ये काय म्हणू शकतो आपण, हे आपण USA कडून घेतलेलं आहे. आता तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, नेटला अत्यंत डीप मध्ये काय केलं जातं प्रश्न विचारल्या जातात. कायद्यासमोर समानता आपण ब्रिटन कडून घेतलेली आहे. ही एक निगेटिव्ह काय आहे कन्सेप्ट आहे असं म्हटल्या जाते आणि ही काय एक पॉझिटिव्ह म्हणजे कायद्याचे समान संरक्षण म्हणून आपण पॉझिटिव्ह कन्सेप्ट आपल्याला येतं. आता बघा हे काय कायद्यासमोर समानता म्हणजे श्रीमंत, गरीब, उच्च नीच, वरिष्ठ असं काहीही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला काय आहे कायद्यासमोर समानता, हे ब्रिटन कडून आपण घेतलेलं आहे. पण असं पॉसिबल आहे का, तुम्हाला माहिती असेल आपण जर असं विचार केला का कायद्यासमोर सगळे समान आहे, पण असं जर विचार केला आता जसं तुम्ही माहिती आहे तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम देता, तर एक्झाम त्याच्यानंतर दिव्यांग आहे, थर्ड जेंडर पर्सन आहे किंवा आपण म्हणू शकतो की ज्यांना दृष्टी म्हणजे त्यांच्या दृष्टीने काही मानसिक दिव्यांगत्व असेल किंवा शारीरिक दिव्यांगत्व असेल, असं काही दिव्यांगत्व असेल यांना काय दिलं जातं रिझर्वेशन दिल्या जातं आणि ते देणं पण काय आहे गरजेचं आहे, कारण इतर लोकांसारखे ते सक्षम आहेत का नाही. मग अशा वेळेस आपण कायद्यासमोर समानता जी काही आहे, मग अशा वेळेस आपण तुम्हाला माहिती आहे बसमध्ये तुम्ही प्रवास करत असताना वयोवृद्ध व्यक्तींसाठी विशिष्ट सीट राखीव असतात, महिलांसाठी विशिष्ट सीट राखीव असतात, दिव्यांग पर्सनसाठी विशिष्ट सीट राखीव असतात, कारण ते काय आहे असक्षम आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो शारीरिकदृष्ट्या जर ते दुबळे झालेले आहे किंवा मानसिकदृष्ट्या जर दुबळे झालेले आहे तर अशा वेळेस त्यांना काय करणं आहे आपल्याला समानता देणं किंवा आपल्याला त्यांना आधार देण्याची काय असतं गरज असतं. कायद्यासमोर समानता म्हटलं तर एक निगेटिव्ह संकल्पना कशी आहे तर सगळ्या व्यक्तींना समान, ते दिव्यांग असो किंवा मग सक्षम व्यक्ती असो, दुर्बल व्यक्ती असो, मागासवर्गीय असो किंवा मग इतर कोणतेही असो, महिला असो, वयोवृद्ध असो किंवा मग म्हणू शकतो आपण हे सगळ्या व्यक्तींना काय आहे उच्च नीच श्रीमंत गरीब या सगळ्या व्यक्तींना एकाच लाईन मध्ये
हॅलो, येतोय का आवाज? हॅलो, आवाज येतो का? कमेंट्स मध्ये सांगा. कंटिन्यू करूया मग आपण. ओके ओके, ठीक. ओके, बघा. मग आपण काय पाहतो तर कायद्याचे समान संरक्षण या दोन मध्ये काय आहे तर डिफरन्स आहे. मग आता इथे आपल्याला माहिती आहे की सामान्य परिस्थिती असेल सर्वांना हे झालं आणि असामान्य असेल त्यांना विशेष तरतुदी केल्या जातात. आणि तुम्हाला माहिती असेल की या अंतर्गत विशिष्ट लोकांना विशिष्ट व्यक्तींना काय दिलेलं आहे संरक्षण दिलेलं आहे. जसं 361 आर्टिकल आहे त्या आर्टिकल मध्ये राष्ट्रपती असो राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काय दिलेले आहे त्यांना विशेष संरक्षण दिलेलं आहे. त्यांच्या कार्यकाळाअंतर्गत त्यांना दिवाणी असो किंवा मग सॉरी दिवाणी नाही तर फौजदारी कायद्याअंतर्गत त्यांना गुन्हा करता येणार नाही असे आर्टिकल नंबर 36 अंतर्गत दिलेला आहे. तर हे देण्यामागचा उद्देश काय असेल तर हे देण्यामागचा उद्देश हा आहे की ती एक उच्च पदस्थ व्यक्ती आहे. देशाची प्रतिष्ठा आपण म्हणू शकतो देशाची प्रतिष्ठा एक प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती आहे आणि राज्याचे प्रथम नागरिक म्हणून कोण आहे राज्यपाल आहे. ओके, तर मग यांचे जर आहे तर यांच्यानुसार कार्यकारी अधिकार चालतात राज्याचे देशाचे. ऑब्विसली त्यांच्यावर जर आपण एखादा खटला जर दाखल करत असेल तर हे काय असू शकतं चुकीचं असू शकतं. त्यांच्या त्या पदाचा काय असू शकतं अपमान असू शकतो. त्यामुळे त्यांच्यावर दिवाणी न्यायालयाअंतर्गत काय करता येत खटला चालवला जात नाही. मग आपण काय म्हणू शकतो हे कायद्याचं जे काही दिलेलं आहे कायद्यासमोर सगळ्यांना समान आहे समानता आहे. पण त्याला अपवाद काय आहे तर 361 आर्टिकल आहे की राष्ट्रपती आहे किंवा राज्यपाल आहे यांना काय करता येणार नाही तुम्ही त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना हे करता येणार नाही दिवाणी खटल्यावरून त्यांना काय करता येणार नाही तर त्यांच्यावर खटला चालवता येणार नाही. मग त्यातही सांगितलं आहे दिवाणी खटला आहे एक तात्पुरता खटला आहे तर ते त्यांना जर एखादी नोटीस जरी पाठवायची असेल तर 2 महिन्याच्या पूर्व परवानगी त्यांची घ्यावी लागते. या संदर्भात ह्या बाबी दिलेल्या आहेत. त्यानंतर आणखी माहिती असेल तर 361 ए तर 361 ए मध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे आहे पत्र स्वातंत्र्य आहे. आणखी आपण सांगू शकतो की 105 आणि 193 त्या दोन्ही गोष्टी काय आहे सेम आहे. सॉरी 193 आणि 194 आहे. तर 105 मध्ये काय संसदेचे काही जे खासदार आहे आणि त्यानंतर म्हणू शकतो आपण 194 जे राज्य विधिमंडळाचे जे आमदार आहे खासदार आणि आमदार यांना त्यांनी जे काही संसदेमध्ये बोललेल्या काही गोष्टी असो किंवा मग विधानमंडळामध्ये बोललेले जे आमदार आहे यांनी काही गोष्टी बोललेल्या असेल या संदर्भात त्यांना अटक करता येणार नाही. तुम्हाला माहिती असेल की आज जर तुम्ही विचार केला तर तुम्ही जेव्हा आपलं संसदेचं अधिवेशन असतात विधिमंडळाचं जेव्हा अधिवेशन असतात तेव्हा काय असतात आमदार आहे खासदार आहेत कशा पद्धतीने बोलतात हे तुम्ही चेक केलं असेल पाहिलेलं असेल. पण त्यांनी बोललेल्या गोष्टीवर त्यांनी जर एखादी गोष्टी शेअर करत असेल बोलल्या जात असेल काही गोष्टी तर त्यावर त्यांना कोणत्याही बाबतीत अटक करता येणार नाही किंवा हे त्यांना काय दिलेलं आहे संरक्षण दिलेलं आहे. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो की कायद्यासमोर समानता या बाबीला आपल्याला अपवाद पाहायला मिळतात. आता हे झालं आपलं कलम आर्टिकल नंबर 14. आता समोर आपण बघूया आर्टिकल नंबर 15 बघूया. आर्टिकल 15 काय सांगतं धर्म वंश जात लिंग या आधारावर काय करता येणार नाही तुम्हाला भेदभाव करता येणार नाही. धर्म लिंग जात वंश सोबतच आपण म्हणू शकतो जन्म ठिकाण आपला जन्म या एरियामध्ये झाला आहे किंवा अशा बाबीवरून आपण काय करू शकणार नाही भेदभाव करू शकणार नाही. म्हणजेच भेदभावाला काय आहे तर आर्टिकल नंबर 15 नुसार भेदभाव विरोध. आता यामध्ये दोन तरतुदी आहे जसं आपण सांगू शकतो. एक मध्ये काय आहे 15(1) नुसार आणि 15(2) नुसार. 15(1) मध्ये सांगितलेलं आहे की जे काही हे आहे एखादं शासन आहे त्या शासनाला काय करता येणार नाही भेदभाव करता येणार शासनाला विरोध करता येणार नाही या संबंधी तरतूद कशात आहे तर 15 उपकलम 1 मध्ये आहे. त्यानंतर 15(2) मध्ये काय सांगितलेलं आहे तर हे आपण म्हणू शकतो सामान्य नागरिक म्हणू शकतो किंवा नागरिकांसंदर्भात हे आपल्याला पाहायला मिळतं. आता फॉर एक्झाम्पल 15 आर्टिकल 1 तुम्हाला मी समजून सांगतो. शासनाने जर आपण भेदभाव केला असेल की ऑब्विसली एखाद्या एरियामध्ये एखादी योजना देत असेल आणि दुसऱ्या म्हणजे सारखंच आहे समप्रमाणात एरिया आहे समप्रमाणात सगळ्या गोष्टी आहेत आणि एखादी योजना एखाद्या एरियामध्ये देत असेल आणि दुसऱ्या एरियामध्ये जर देत नसेल तर हा काय झाला भेदभाव झाला. म्हणजे एखाद्या धर्म वंश जातीवरून काय केलं जातं भेदभाव केला जात असतो असं आपण म्हणू शकतो.
पण जर याच्यात काय म्हणू शकतो आपण, इथं झालं शासन करत असेल, भेदभाव कोण करत असेल, शासन करत असेल, एखाद्या जातीवरून, धर्मावरून, वंशावरून किंवा जन्मठिकाणावरून एखादं शासन जर भेदभाव करत असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, 15 त्याला उपकलम आपण 1 मध्ये ते कन्सिडर केल्या जाते. पण 15(3) काय सांगतं, 15(2) काय सांगतं की नागरिकांविरुद्धात आहे. आता तुम्हाला माहिती आहे की सार्वजनिक ठिकाणी आहे, जसं की बस स्टॉप आहे, आपण उपहारगृह म्हणू शकतो, म्हणजे सार्वजनिक सार्वजनिक जे काही पानवट्याच्या ठिकाणी आहे किंवा मग एखादी गार्डन वगैरे आहे, अशा जे काही गोष्टी आहे या ठिकाणी धर्म वंश जात की तू या धर्माचा आहे, त्या धर्माचा आहे, यावरून आमचे जे काही बाग आहे यामध्ये तू येऊ नको, इकडे या गार्डन मध्ये येऊ नको. इथे जे पाण्याची जी सिच्युएशन आहे, म्हणजे इथे पानवटे आहे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे, त्या गव्हर्नमेंटच्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की त्या पानवट्यावर येण्याला एखाद्या विशिष्ट जातीला, विशिष्ट धर्माला, विशिष्ट पंथाला किंवा एखाद्या व्यक्तीला जर विरोध केला जात असेल तर अशा वेळेस काय आहे, ते एखाद्या नागरिकाविरुद्ध आपल्याला न्यायालयात जाता येतं की आमच्यावर भेदभाव केला जात आहे. तुम्हाला माहिती असेल जो काही महाराष्ट्रात 14 तडे आहेत, हे काही या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतं की विशिष्ट त्या याच्यामधल्या लोकांनी काय केलं होतं, विशिष्ट जात ज्याला आपण अस्पृश्य म्हटलं जातं, ज्याला आपण दलित म्हटलं जातं, ज्यांना आपण शूद्र म्हणत असतो, हे काय एक बुक्स मध्ये दिलेले काय आहे, हे वेगवेगळे शब्द आहेत. ओके, तर मग यांना काय केलं होतं, पाणी पाणी जे पिण्याचा आहे तो सर्वसामान्य आपला अधिकार आहे, या अधिकारावर काय केलं होतं, गदा आणलेली होती. अशासाठी मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलेले आहे, ती चळवळ केली की एक व्यक्ती असून एक आम्हाला मानवतेच्या दृष्टिकोनातून जर वागणूक मिळत असेल तर काय हे काय आहे, चुकीचं आहे. म्हणून आपण सांगू शकतो की हे काय आहे, नागरिकांविरुद्ध आपल्याला हा अधिकार प्राप्त झालेला आहे. ओके, तर आर्टिकल हे जर तुम्ही समजले नाही याच्यातला फरक तुम्ही मला आता पण विचारू शकता, कारण याच्यानंतर मग काय होतं की तुम्हाला कदाचित यावर कन्फ्युजन असायला नको. ते झालं शासन आणि नागरिक. आता बघा, हे दोन झाल्या मेन कलम. आता याला अपवाद आहे, तर अपवाद काय आहे की बघा, तरीही आपण म्हणू शकतो की धर्म, वंश, जात, लिंग, पण आर्टिकल 15 उपकलम 3 काय सांगतं, उपकलम 3, आता हे आपल्यासाठी सोशल वर्कच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे बरं. यामध्ये महिला आणि बालकांसाठी काय करू शकता तुम्ही, विशिष्ट तरतुदी करू शकता. विशिष्ट तरतुदी म्हणजे आपण आपल्याला सांगता येतं की महिलांसाठी विविध योजना आणल्या जाते, विविध काय केलं जातं, विविध पॉलिसी रन केल्या जातात त्यांच्यासाठी. तुम्हाला माहिती आहे की उज्ज्वला योजना आहे, आणखी शकतो आपण की प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे, स्टार्टअप इंडिया आहे, स्टेपअप इंडिया आहे, किंवा इतरही काही जी ही योजना आहे की जसं की आपण म्हणू शकतो की अस्मिता नावाची योजना आहे. हे महिलांच्या कल्याणासाठी महिलांना काय करू शकतो आपण, एक सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध योजना आखत असते. सोबतच गव्हर्नमेंट महिला बालकांसाठी विचार करू शकतो आपण, बालकांनाही एक प्रकाशाच्या म्हणू शकतो प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांनाही एक म्हणू शकतो आपण इतरांच्या दृष्टिकोनातून समोर आणण्यासाठी काय केलं जातं, प्रयत्न केला जातो. म्हणजे आपण म्हणू शकतो की धर्म, वंश, लिंग, तर लिंगाच्या आधारावर सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं की महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करता येतं. मग आपण असं म्हणू शकतो की या हक्काचं कुठेतरी उल्लंघन झालं आहे, कारण त्यांना विशिष्ट प्रवाहामध्ये आणणं काय होतं, गरजेचं होतं आणि त्यासाठी मग आपण तरतुदी करत असतो. ओके, हे झालं आपल्याला 15 महिला आणि बालकांसाठी विशिष्ट तरतुदी करता येत. मग या अंतर्गत 15 उपकलम 4 जर आपण पाहिलं तर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं की जेही तुम्हाला माहिती आहे की आरक्षणाची जी तरतुदी आहे, आरक्षणाच्या तरतुदीचं मी तुम्हाला त्या दिवशी पूर्ण क्रोनॉलॉजी सांगितलेली आहे की नेमकं कोणत्या आर्टिकल्स मध्ये काय सांगितलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला सांगता येतं की एससी, एसटी असो किंवा ओबीसी मागास असेल तर यांना काय केलं जातं, आरक्षणाची तरतूद करून दिलेली आहे. ते आरक्षण कशाच्या बेसवर दिलं जातं, तर त्याला सोशल आणि इकॉनॉमिक्स दृष्ट्या जर ते काय असेल, म्हणजे असक्षम असेल किंवा मागास असेल तर अशा वेळेस त्यांना काय दिलं जातं, आरक्षण दिल्या जातं. मग आपल्याला माहिती आहे की आता शैक्षणिक दृष्ट्या तुम्हाला माहिती असेल की ओबीसीना 27% आरक्षण आहे, की जसं की त्यांना जर एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश करायचा असेल आणि त्यांना जर मग त्यांच्या विशिष्ट सीट राखीव ठेवल्या जातात की एवढा कोटा या कास्टसाठी, एवढा कोटा त्या कास्टसाठी, असं राखीव ठेवण्यामागचा उद्देश हा की ओपन मधून किंवा इतर व्यक्तींनी त्यामध्ये काय करू नये, हक्क गाजवू नये किंवा हक्क सांगू नये की आमच्यासाठी मग 27% ओबीसी साठी दिलेले आहे, एससी साठी विशिष्ट दिलेले आहे, एसटी साठी दिलेले आहे, त्या कास्टमधील व्यक्ती काय करेल, प्रवेश करेल. म्हणून तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर फॉर्म भरत असेल विविध पोस्टसाठी तर तिथं असतं की एसटी साठी एवढ्या कॅटेगरी मधून एवढे लोक काय असतात, मधून एवढे असेल, ओबीसी मधून एवढे असेल, दिव्यांग असेल, अपग्रस्त असेल, त्यानंतर आपण म्हणू शकतो की कर्मचारी जे सैनिक सेवेमधून, लष्कर सेवेमधून ज्यांनी सेवा बजावली आहे अशासाठी सुद्धा काय असतात, काही सीट्स रिझर्व असतात. ते देण्यामागचा उद्देश सुद्धा काय आहे, हाच आहे की त्या व्यक्तींना सुद्धा काय केलं पाहिजे, आपण प्रवाहात आणायला पाहिजे. त्या दृष्टीने आपल्याला आर्टिकल नंबर 14 हे पाहायला मिळतं. मग आर्टिकल नंबर जे आहे 15 उपकलम
आरक्षण ज्याला आपण आरक्षण मिळालेलं आहे त्या बाबतीच्या तरतुदी तिथं दिलेल्या. हे झालं आर्टिकल नंबर आपला 50 की धर्म, वंश, जात. हे शब्द लक्षात ठेवा, धर्म, वंश, लिंग, जात आणि जन्म ठिकाण. ओके, आता जेव्हा आपण आर्टिकल नंबर 60 पाहू त्यामध्ये काय आहे, हे तर सगळ्या गोष्टी आहेच, पण इथं काय आहे, वास्तव करण्याच्या उद्देशाने हा एक आपल्याला एक वेगळा अप्रोच तिथं पाहायला मिळते. हे झालं आपल्याला आर्टिकल नंबर 15. आता समोर बघू आर्टिकल नंबर 16 बघू. समजत नसेल तरी विचारा, इथल्या इथं कॉन्सेप्ट काय होतात, क्लिअर होतात. दुसऱ्याला समजो अगर नाही समजो, आपल्याला समजत नाही, आपण काय करायचं, विचारायचं. आर्टिकल 16 काय सांगतात, समान संधी. आता समान संधी आपल्याला माहिती आहे की धर्म, वंश, जात, लिंग या आधार भेदभाव न करता नोकरीमध्ये सगळ्या व्यक्तींना काय दिली पाहिजे, समान संधी दिली पाहिजे, असं इथं म्हटलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे आपण समान संधी म्हटलेलं आहे, पण ऑब्विसली समान संधी सोडायला पण काय आहे, इथं अपवाद काय आहे, तर आपण 16 उपकलम यामध्ये दिलेल्या काही तरतुदी त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एखाद्या वास्तव करण्याच्या ठिकाणावर काय करू शकतो, आपण विरोध करू शकतो. जसं तुम्हाला माहिती आहे सध्याचा जो कायदा आहे ते यूपीएससी एमपीएससी तुम्हाला माहिती आहे. यूपीएससी एमपीएससी काय सांगतात की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्रातील लोक काय करतात इथं म्हणजे सॉरी जॉबवर लागतात, बरोबर. पण यूपीएससी काय आहे, तर ऑल इंडिया कोणतेही स्टेट असेल तर त्या स्टेट मधील व्यक्ती काय करू शकतो, यूपीएससी मधून ते जॉब मिळवू शकतो. तर असे हे झाले आपल्याला गोष्टी की इथं आपण काय सांगू शकतो की समान संधी आहे. आणि यामध्ये अपवाद काय आहे, तर एखाद्या प्रदेशनिष्ठ गोष्टीवरून एखाद्या राज्यावरून आपल्याला काय करता येतं की बंदी घालता येते की ठीक आहे आमच्या महाराष्ट्रातील लोकांना काही नाही विशिष्ट रोजगार उपलब्ध नाही आहे, तर म्हणून आम्ही इतर लोकांना काय देणार नाही, महाराष्ट्रातील जॉब व्यवसाय करण्यासाठी किंवा जॉब करण्यासाठी आम्ही परवानगी देणार नाही. अशा पद्धतीचा कायदा सुद्धा आपल्याला करता येतो. असे आता जर आपण विचार केला तर सद्यस्थितीत आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये हा कायदा लागू आहे की विशिष्ट स्थानबद्धता म्हणजे आमच्याच राज्यामध्ये आमचेच लोक काय करणार, काम करणार. तो त्यांचा कायदा 1957चा तो कायदा आहे आणि तो सद्यस्थितीत आता लागू पण नाही. 1973 की 74ला समथिंग ते काय करून टाकलेलं आहे, त्यांनी पण सुद्धा काढून टाकलेलं आहे. की ऑब्विसली तुम्हाला माहिती होते की आता एलपीजी आपण काय केलेलं आहे, लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आपण स्वीकारलेलं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपली इकॉनॉमी आपल्याला ग्लोबल बनवायची आहे, तर ऑब्विसली आपल्याला इतर राज्याचा, इतर देशाचा, फॉरेन करन्सीचा आपल्याला काय असणार आहे, महत्वपूर्ण वाटा असणार आहे. या उद्देशाने आपण काय केलेलं आहे, एक स्थानिक तिची जी अट आहे ही अट आपण सद्यस्थिती तरी लावलेली नाही आहे कोणत्या राज्यांनी, पण ही लावण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला दिलेला आहे. ओके, त्यानंतर मग 16 उपकलम 4 मध्ये 15 आणि उपकलम हे लक्षात ठेवा, 15 उपकलम 4 आणि 16 उपकलम 4 यामध्ये आरक्षणाच्याच काय दिलेल्या आहे, तरतूद दिलेल्या आहे. तर त्यातच आपण म्हणू शकतो की मग ह्या जे काही गोष्टी आहे मग इथे आपल्याला विशिष्ट संधी आहे, धर्म, वंश, जात, लिंग, जन्म ठिकाणी आधार आपण भेदभाव केला नाही पाहिजे, समान संधी आपण इथं देत असतो. त्याला काही अपवाद आपण काय केले आहे आता आपण पाहिलेले आहे. तर तुम्हाला माहिती आहे बालकांसाठी वेगवेगळे कायदे आहे, महिलांसाठी वेगवेगळे कायदे आहे आणि त्यासोबतच आपण इथे काय केलेलं आहे, यांचं संरक्षण केलेलं आहे की जेणेकरून सगळे व्यक्ती काय झाले, सर्व व्यक्ती हे प्रवाहात यायला पाहिजे. हे झालं आपलं आर्टिकल नंबर 16. तर आर्टिकल नंबर 17 काय सांगतो बघा, आर्टिकल नंबर 17 सुद्धा महत्वपूर्ण आहे. आर्टिकल 17 आहे अस्पृश्यता अनटचेबिलिटी ला विरोध करतो. जसं की अस्पृश्यता निर्मूलन. तर अस्पृश्यता हा शब्द आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेला आहे का, अस्पृश्यता निर्मूलन. अस्पृश्यता या शब्दाची नोंद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आहे का, किंवा त्याची व्याख्या एक्सप्लेन केलेली आहे. बघा आपल्या कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये अस्पृश्यता या शब्दाची काय दिलेली नाही आहे, व्याख्या दिलेली नाही की अस्पृश्यता नेमकं कशाला म्हणावं. पण मग वेगवेगळ्या बाबीवरून वेगवेगळ्या तरतुदीवरून असं लक्षात येते की जे काही व्यक्तीला व्यक्ती म्हणून मान्य करण्यास कुठेतरी तयार नसेल, मानवतावादी जे दृष्टिकोन जिथे ठेवला जात नसेल, व्यक्तीवर अन्याय होत असेल, अशा बाबीला, अशा रूढीला, अशा प्रथा परंपरेला आपण काय म्हणतो, अस्पृश्यता म्हणत असतो. तर तुम्हाला माहिती आहे पूर्वीपासून आपली विशिष्ट हिरार्की ठरलेली होती. उच्च जे आहे, पण आपल्याला माहिती आहे हा आपला काय पिरॅमिड, या पिरॅमिड मध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र म्हणजे वरच्या याच्यावर ब्राह्मण आपल्याला पाहायला मिळतं, क्षत्रिय, त्यानंतर वैश्य आणि
आणि त्यानंतर शूद्र अशी काय हेरारकी ठरलेली होती. ब्राह्मणांनी पूजापाठ करावी, क्षत्रियांनी देशाचं संरक्षण करावं, वैश्य लोकांनी काय करावं तर व्यवसाय करावा, व्यापार करावा आणि शूद्रांनी काय करावं या तिन्ही वरील लोकांची काय करावी सेवा करावी. हे ठरलेलं काम होतं. मग आता असा विचार केला तर आता ही सिस्टीम अवेलेबल आहे का? ही सिस्टीम आता काय झालेली आहे, आता अस्तित्वात नाही. तर आपण आता दोन दर्जा असतात, अर्जित दर्जा आहे आणि अर्पित दर्जा आहे. बरोबर. तुम्हाला माहिती असेल की ब्रिटनमध्ये काय होतं की व्यक्तीची पात्रता असो अगर नसो, तिथला जो काही व्यक्ती आहे, जो म्हणू शकतो आपण त्या व्यक्तीचा जो प्रथम नागरिक आहे, जो कार्यकारी अधिकार पाहतो, म्हणजेच आपण राष्ट्राध्यक्ष म्हणू शकतो, वंश परंपरेने निवडल्या जातं. की माझ्या आजोबा कुठंतरी राष्ट्राध्यक्ष होते, त्यानंतर माझे बाबा होईल, माझ्या बाबानंतर माझा भाऊ होईल, अशा पद्धतीने काय हेरारकी ठरलेली होती. त्या व्यक्तीची पात्रता असो अगर नसो तरी त्या व्यक्तीला काय मिळतं, वंश परंपरेने ते हेरारकीनुसार पद मिळतं. पण आपल्या भारतामध्ये तशी सिच्युएशन नाही. तर आपल्याला अर्पित आणि अर्जित ह्या दोन याच्यातला फरक काय आहे? अर्पित म्हणजे आपल्याला आपल्या कुटुंबाकडून मिळालेल्या काही गोष्टी, त्याला आपण अर्पित दर्जा म्हणतो. आणि आताची जी सिच्युएशन आहे आपल्याला अर्जित दर्जानुसार पाहायला मिळते की आपल्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे, आपल्यामध्ये काय आपण कशासाठी कॅपेबल आहे, आपल्यामध्ये कुठचे स्किल आहे, त्या स्किलनुसार आपल्याला एखादी पोस्ट मिळत असेल, आपल्याला आपण एखाद्या चांगल्या पद्धतीने पैसे मिळवू शकत असेल, आपली रिप्युटेशन पॉप्युलर चांगल्या पद्धतीने असेल, फेमस असेल, तर काय आहे आपण स्वतः काय डिपेंड करतं. म्हणजे आता अस्पृश्यतामध्ये आपण काय सांगू शकतो की आता या अस्पृश्यतेला आपण काय देणार नाही, थारा देणार नाही. अस्पृश्यता निर्माण करणं काय असतं, काळाची गरज होतं. मग आर्टिकल नंबर 17 मध्ये ते गोष्टी आपण टाकलेल्या आहे की तुम्हाला माहिती असेल की एखाद्या अस्पृश्य कम्युनिटीमधून जर व्यक्ती आपल्या अंगणातून जरी गेले तर त्या व्यक्तीवर काय होत होतं, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यावर अन्याय अत्याचार केल्या जात होते. म्हणून हे करणं काय होतं, गरजेचं होतं. मग आपण आणखी इथं सांगू शकतो की अस्पृश्यता निर्मूलन कायदा हा 1956 चा आहे. 1956. ओके. ते अस्पृश्यता निर्मूलन कायद्यामध्ये आपण काय केलेलं आहे, चेंजेस केलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतं 1976 आहे, आपण काय केलं यामध्ये चेंजेस केलेले आहे. आणि त्यानंतर मग आताचा जो ऍक्ट आहे ज्याला आपण म्हणू शकतो 1989, ज्याला ॲट्रॉसिटी ऍक्ट म्हणत असतो. त्या ॲट्रॉसिटी ऍक्ट हा SC आणि ST या दोन्ही कम्युनिटीला काय आहे, लागू आहे. की यांच्यावर जर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर अशा वेळेस हे काय करू शकतात, ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा ठरू शकतात. तुम्हाला माहिती असेल की या अंतर्गत आपल्याला त्यांची म्हणजे शिवीगाळ करणं आहे, एखाद्या व्यक्तीला अपशब्दाने बोलणे आहे, नीच दर्जाचं बोलणं आहे, किंवा मग असं म्हणू शकतो आपण SC ST कास्ट जर तुम्ही एखादी जमीन जरी खरेदी केली असेल तर ती जमीन खरेदी करणं काय आहे, कायद्याने गुन्हा आहे. की तुम्ही कर्जबाजारीच्या या आधारावर त्यांची काय केलेली आहे, जमीन हडप केलेली आहे. मग त्या व्यक्तीचे पैसे सुद्धा जातात आणि जमीन सुद्धा जाते. मग SC आणि ST कम्युनिटीकडून आपण कधीही जमीन विकत घेत नाही. बरोबर आहे. ते त्यांना दिलेलं काय एक प्रकारचं संरक्षण आपल्याला पाहायला भेटते. अशा पद्धतीनं काय झालेलं आहे, तर 56-76 मध्ये आणखी चेंजेस झालेले आहे आणि 1989 मध्ये आणखी चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळतं. मग इथं कसं होतं, काही तरतुदी दिलेल्या होत्या, विशिष्ट शिक्षा दिलेली होती. म्हणजे विशिष्ट शिक्षा असेल तर अशा वेळेस लोक काय करत, तेवढंही त्यांच्यावर कायद्याचा वचक बसत नाही. मग शिक्षेची इथं मर्यादा आणखी वाढवली. आणखी याच्या पुढे आणखी शिक्षेची आता कडक जो कायदा झालेला आहे, हा ॲट्रॉसिटी कायदा हा खूप काय झालेला आहे, कडक झालेला आपल्याला पाहायला मिळतो. की जेणेकरून लोकांना काय झालेला आहे, वचक बसलेला आहे. हे आपल्याला अस्पृश्यता निर्मूलनाअंतर्गत पाहायला मिळतं. आर्टिकल नंबर 70. आर्टिकल नंबर 70 बद्दल हे ऍक्ट जे आहे हे तुम्हाला विचारू शकतात की नेमकं अस्पृश्यता निर्मूलन कायद्यालाच सुरुवातीला समान नागरिक कायदा आपण म्हणू शकतो. समान नागरिक कायदा अंतर्गत ते कायदा येतं. 1976 मध्ये त्यात चेंजेस झाले आणि त्यानंतर मग आपल्याला एक ॲट्रॉसिटी ऍक्ट 1989 आहे. ॲट्रॉसिटी ऍक्ट बद्दल पण थोडं डिटेल थोडं पाहून घ्यायचं की नेमकं त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. आता आर्टिकल नंबर काय आहे, 18. आता आर्टिकल नंबर 18 काय आहे, पदव्यांची समाप्ती. पदव्यांची समाप्ती. आता पदव्या म्हणजे काय, तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या काय दिल्या जात होत्या, वेगवेगळ्या पदव्या दिल्या जात होत्या. राव बहादूर आहे, खान बहादूर आहे, असं पूर्वी वेगवेगळे होते. कुलकर्णी, पाटील, असं वेगवेगळ्या काय होते की परंपरेनुसार चालत आलेल्या व्यक्तींना, किंवा मग तुम्हाला माहिती असेल की राव बहादूर आहे, आणखी आपण म्हणू शकतो की वेगवेगळ्या पदव्या होत्या, पदव्या दिल्या जायच्या. पण हे पदव्या दिल्यामुळे काय होतं की ठीक आहे, सामान्य व्यक्ती असामान्य बनला मान्य आहे, पण वेगळ्या व्यक्तीवर काय होतं, त्याचा इम्पॅक्ट बॅड इम्पॅक्ट होऊ शकतं. या आपण काय करू शकतो की पदवीची समाप्ती आपण केलेली आहे, की पदव्या देणं काय आहे, चुकीचं आहे. यात काही
काही गोष्टी आपण आणखी सांगितलेल्या आहे की जर एखाद्या शिक्षणाच्या शैक्षणिक किंवा लष्करी सेवेमध्ये एखाद्या व्यक्तीने जर प्रावीण्य मिळवलेलं असेल तर त्या व्यक्तीचा गुणगौरव करणं म्हणजे त्या व्यक्तीचा गुणगौरव म्हणजे 18चं उल्लंघन होते असं नाही. तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एखाद्या व्यक्तीने उल्लेखनीय कामगिरी केली असेल तर त्या व्यक्तीचा आपण गुणगौरव करणं काय आहे गरजेचं आहे ते त्यामध्ये येणार नाही. बरोबर. त्यानंतर लष्करीमध्ये तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळे अर्जुन पुरस्कार दिले जातात, शौर्य पुरस्कार दिले जातात. हे देण्यामागचं सुद्धा काय आहे की त्यांचं एक जे म्हणजे वर्क काम करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती वाढावी, त्यांच्याकडे एक उत्सुकता निर्माण व्हावी यासाठी आपण शैक्षणिक आणि लष्करी जर एखाद्या व्यक्तीचा गुणगौरव करायचा असेल तर ते आपल्याला करू शकतो. ते आर्टिकल नंबर 18चं काय होणार नाही उल्लंघन होणार नाही. तुम्हाला माहिती असेल की याला अपवाद काय आहे बघा. भारतरत्न, पद्मभूषण आणि पद्मविभूषण आणि पद्मश्री हे काय आहे आपल्याला म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या भारतामध्ये विशिष्ट कामगिरी केलेली असेल त्या कामगिरी केलेल्या व्यक्तीला आपण भारतरत्न देतो, त्यानंतर आपण पद्मभूषण देतो, पद्मश्री देतो, विभूषण देतो, अशा आपण काय दिल्या जातो पुरस्कार दिल्या जाते. त्यासोबत लष्करी क्षेत्रात अर्जुन पुरस्कार आहे, शौर्य पुरस्कार आहे, द्रोणाचार्य पुरस्कार आहे, असे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. ते पुरस्कार देणे म्हणजे व्यक्तीचा या 18चं उल्लंघन होणार नाही हे इथं सांगितलेलं आहे. मग जो काही आपण दिलेले जे काही वेगवेगळे पुरस्कार आहे भारतरत्न वगैरे याची सुरुवात आपल्याला सांगतात 1954ला झालेली होती. मग 1954ला झाली वाटलं आपल्याला कुठेतरी व्यक्तींचा काय करावं पाहिजे आपण म्हणजे त्या व्यक्तींचा गुणगौरव करणं गरजेचं आहे. पण 1977ला जनता सरकार आला आणि जनता सरकारने काय केलं मोरारजी देसाई सरकार होतं यावेळेस आणि मग त्यांनी सांगितलं की हे जे आहे शैक्षणिक आधारावर आपण जो काही भारतरत्न आहे किंवा मग जो काही पद्मश्री आहे पद्मभूषण देतो ते काय आहे चुकीचं आहे. मग त्यांनी ते रद्द करून टाकलं. बरोबर आहे. पण 1977 नंतर मग 1979 मध्ये इंदिरा गांधी सरकार आला आणि त्यांनी काय केलं पुन्हा हे म्हणजे पारितोषिक देणे भारतरत्न काय केलेलं आहे सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके. हे झाले आपल्याला याचे आर्टिकल नंबर 18. आता यामध्ये लक्षात ठेवा की भारतरत्न आपण कसं म्हणतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर आहे, भारतरत्न सचिन तेंडुलकर असं आपण म्हणतो बरोबर. पण हे म्हणणं काय आहे आपण म्हटलं तर ती वेगळी गोष्ट आहे पण त्यांना त्यांच्या स्वतःच्या नावाच्या मागे कुठेही भारतरत्न असो पद्मश्री असो पद्मभूषण असो शब्द लावता येत नाही. ते काय आहे कलम 18चं उल्लंघन आहे की त्यांना त्यांच्या नावासमोर ह्या गोष्टी लावता येत नाही. कारण ऑब्विसली तुम्हाला माहिती असेल की आपल्याला काय करायचे आहे समानता आपल्याला आणायची आहे तर इतर व्यक्तीला त्याचा त्रास होणार नाही. म्हणजे ऑब्विसली ती एक टेंडन्सी असते की एखाद्या व्यक्तीला जर मग आपण सर्वश्रेष्ठ मानत असेल तर इतर व्यक्तींना काय थोडं फसल्यासारखं वाटतं. म्हणून ह्या गोष्टी आपण काय केलेल्या आहे इथे लावलेल्या आहे की त्या व्यक्तींच्या नावाच्या पुढे असो किंवा मागे असो आपण लावत नाही. सर्वसामान्य व्यक्ती बोलताना भारतरत्न असो पद्मश्री भूषण असो हे आपण लावतो पण त्या व्यक्तीने स्वतःच्या नावाच्या पुढे आणि त्या नावाच्या मागे कुठेही काय काय प्रिफिक्स आणि आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये आपण सफिक्स मध्ये ते लावू शकत नाही. हे त्यांना दिलेली काय एक अट आहे. हे झालं आपल्याला पदव्यांची समाप्ती. हे काय होतं आपला अधिकार कोणता होता आपले 6 अधिकार आहे त्यामधला हा समानतेचा अधिकार आपण काय केलेला आहे फिनिश केलेला आहे. आता समोर आपण बघूया स्वातंत्र्याचा अधिकार आर्टिकल नंबर 9. स्वातंत्र्य फ्रीडम स्वातंत्र्याचा अधिकार. त्या स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये स्वातंत्र्यामध्ये स्वैराचार होणार नाही. हे गोष्टी काय करा लक्षात ठेवा. स्वातंत्र्य म्हणजे काय नाही स्वैराचार नाही. आपल्याला कसंही वाटलं आणि कसंही आपण वागतो म्हटलं तर चालणार आहे का समाजामध्ये तर नाही. समाजामध्ये समाजाच्या रूढी प्रथा परंपरेनुसार किंवा एक विशिष्ट नैतिकता ठेवून आपल्याला काय करायचं आहे समाजामध्ये वावरायचं आहे. समाजामध्ये विशिष्ट व्यक्तीने जर चुकीचं वर्तन केलं तर त्यांच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की कायद्याचा आधार आहे किंवा मग आपण माहिती आहे की आपल्या घटनेचा सुद्धा काय आधार घेऊन आपल्याला त्या व्यक्ती विरोधात काय करता येतं गुन्हा दाखल करता येतं की ऑब्विसली समाजासाठी काय करावं म्हणजे आपण वागत असताना आपल्या इतरांना त्रास होणार नाही या पद्धतीने वागणं हे स्वातंत्र्य आहे. नाही तर तुम्ही असं सगळेजण म्हणू शकते की मला 15 ऑगस्ट 1947ला काय मिळालं स्वातंत्र्य मिळालं मी कसंही वावरायचं का नाही तर माझ्या वागण्यामुळे इतर लोकांना काय होणार नाही त्रास होणार नाही. या गोष्टीची आपण काय केली पाहिजे दखल घेतलेली पाहिजे. तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला एखादा पद्धतीने आजार झालेला आहे किंवा एखादा आजार झालेला आहे या आजाराचं प्रिकॉशन आपण स्वतः घ्यायला पाहिजे की ठीक आहे मला हा आजार झालेला आहे तर माझ्यामुळे इतर लोकांना हा आजार झाला नाही पाहिजे याची काळजी आपण स्वतः
सांगते की आपण हे डिटेल बघू. मुंबईमध्ये काय झालं होतं, HIV एड्स ग्रस्त व्यक्तींना फिरण्याचा काय नाही आहे, स्वातंत्र्य नाही आहे. त्यांच्या स्वातंत्र्यात काय केलेलं आहे, बॅन केलेलं आहे. तर हे करण्यामागचा उद्देश काय होता की मुंबईमध्ये तुम्हाला माहिती असेल की जेव्हा HIV एड्स आल्याच्या नंतर मुंबईमध्ये अनेक पेशंट आपल्याला आढळले. तर पेशंट आढळण्यामागचं कारण काय असू शकतं की तिथे काय झालं होतं की एखाद्या व्यक्तीला HIV झाला हे जर त्यांना माहिती झालं तर मग त्यांची मनस्थिती, मला हा आजार झालाय ना, तर मग मला हा आजार झाला, माझ्यासारखे अनेक लोक सुद्धा काय झालं पाहिजे, या आजाराने ग्रस्त व्हायला पाहिजे, ही एक काय झाली मनस्थिती. अशा वेळेस काय करायचं की अंधाराच्या सिच्युएशन मध्ये किंवा मग एक लोकल मधून अनेक लोक प्रवास करत असताना जी HIV पॉझिटिव्ह व्यक्ती आहे की इतर लोकांना सुद्धा हा आजार झाला पाहिजे, या यानं काय करायचे, एक म्हणजे तुम्हाला हा एक काय आहे सेक्शुअल ट्रान्सफर किंवा म्हणू शकतो आपण एक रक्त टू कॉन्टॅक्ट, जर ब्लड टू ब्लड कॉन्टॅक्ट जर आला तर हा आजार होतो. मग त्यांना एक इंजेक्शनच्या माध्यमातून इतर लोकांना काय केलं जात होतं, अंधाराच्या ठिकाणी एक टोचणी म्हणजे टाचणी मारल्या जात होती आणि त्या अंतर्गत त्या व्यक्तीला सुद्धा काय होतं, आजार होत होता. म्हणजे आपण कितीही प्रिकॉशन घेतल्याच्या नंतर हा आजार आपल्याला कधी होईल आणि केव्हा होईल काही शाश्वती नव्हती. म्हणून अशा वेळेस काय केलं, सुप्रीम कोर्ट अंतर्गत ही केस गेली आणि ही केस गेल्याच्या नंतर आता जर तुम्ही पाहिलं तर ते ऍड केलेलं आहे की HIV एड्सग्रस्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी फिरण्याचा काय नाही आहे, संचार करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं नाही. कारण ही काय आहे, एक प्रिकॉशन घेतलेली आहे की इतर लोकांना काय केलेलं आहे, यापासून संरक्षण प्राप्त करून दिलेलं आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार असं म्हणता येणार नाही, त्यालाच आपण म्हणतो स्वातंत्र्य. आता आपल्या भारतामध्ये जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची एखाद्या बाबीची डेफिनेशन करतो, आपण पॉझिटिव्ह डेफिनेशन करतो का, तर नाही. न्याय म्हणजे काय होतं की जिथे अन्याय होणार नाही त्याला आपण न्याय म्हणतो, बरोबर आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय, ते जिथं पारतंत्र्यात आपण जिथे राहणार नाही त्याला आपण स्वातंत्र्य, बरोबर आहे. म्हणजे कधीही एखादी व्याख्या करत असताना तर ऑब्व्हियसली आपल्या भारत देशावर म्हणून आपल्या कल्चरमध्येच काय आहे, एक निगेटिव्ह बाबीतून आपल्याला सुरुवात होते, त्याचा आपल्याला पाहायला मिळतो की न्यायाची व्याख्या करायला सांगितलं तर कोणी तेच करेल. एखाद्या व्यक्तीला आपण जर सांगितलं की म्हणजे एखाद्या व्यक्तीला आपण खरं बोलावं असं जर म्हटलं तर त्या व्यक्तीला विचारलं पण खरं म्हणजे नेमकं काय, तो बोलू नाही म्हणजे काय आहे, खरे बोलू. म्हणजे एखाद्या डेफिनेशन करत असताना आपण काय करतो, निगेटिव्ह अप्रोचनं एखादी काय करतो तो डेफिनेशन करत असतो. तशाच पद्धतीने आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय, तर मग स्वातंत्र्य म्हणजे इतर व्यक्तीच्या याच्यातून काय करता येणं, आपल्याला बंधनातून मुक्तता आपण म्हणू शकतो. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही, आपल्याला म्हणता येईल, आपल्याला वागता येईल, आपल्या देशानुसार कायदा करता येईल अशा गोष्टी नाही. इतर लोकांचं हित सुद्धा आपल्याला लक्षात तिथे घ्यायचं असतं. ओके, मग यामध्ये बघा 6 काय आहे, उपकल्म आहे, ही काय करा तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी जसं जसं सांगेल तसं तसं लक्षात ठेवा. 19(1) मध्ये काय सांगितलेलं आहे की आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती करण्याचं काय आहे, स्वातंत्र्य आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य. आता भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे तुम्हाला काय करता येतं, भाषण करता येतं, तुमचे विचार तुम्हाला लिखित स्वरूपात मांडता येतं, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मांडता येतं, किंवा मग एखाद्या ठिकाणी एखादी सभा वगैरे घेऊन सुद्धा आपल्याला विचार मांडता येतो. ठीक आहे, माझे हे विचार आहे, मला हे जनतेपर्यंत पोहोचवायचं, तर मला भाषण करण्याचा काय आहे, अधिकार आहे. त्यामध्ये प्रिंट मीडिया आहे, वृत्तपत्र मीडिया आहे, वृत्तपत्राच्या माध्यमातून सुद्धा आपले विचार तुम्हाला मांडता येतं. हे तुमचं काय झालं, स्वातंत्र्य झालं. एखाद्याला आपल्या व्यवसायाचे बिझनेसची जर जाहिरात करायची असेल तर ते जाहिरात सुद्धा त्या व्यक्तीला करता येतं. इव्हन स्वतःच्या सोबतच इतरांच्या एखाद्या बिझनेसची जाहिरात करायची असेल ते सुद्धा आपल्याला करता येतं. म्हणजे या गोष्टीच्या जे काही बाबी आहे, भाषण आणि अभिव्यक्ती. अभिव्यक्त म्हणजे काय, आपल्या जे फिलिंग्स आहे ते एक्सप्रेस करण्याचा सुद्धा काय आपल्याला राईट्स आपल्याला आर्टिकल नंबर 19 उपकलम काय आहे 1 मध्ये दिलेला आहे. आता भाषण झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की ऑब्व्हियसली आता मी भाषण दिल्याच्या नंतर हे लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहे, भाषण दिल्याच्या नंतर काय होणार, अनेक लोक एकत्र येणार. शांततापूर्ण आणि निशस्त्र एकत्र येणे याला आपण काय म्हणू शकतो, 19 उपकलम 2. शांततापूर्ण आणि निशस्त्र एकत्र येणे. आता यामध्ये काय आहे, तुम्ही एकत्र आले, अनेक लोक एकत्र आले, पण जर तुम्ही गोंधळ करत असेल तर अशा वेळेस सार्वजनिक व्यवस्था काय होऊ शकतो, धोक्याची येऊ शकतो. मग अशा वेळेस त्यांना काय म्हणता येईल आपल्याला, जर सार्वजनिक त्याला हे बसत असेल म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की सार्वजनिक धोक्यात येत असेल, तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे काय होतं, वेगवेगळे निदर्शने होतात, वेगवेगळ्या बाबी होतात. तर अशा वेळेस सार्वजनिक सुव्यवस्था ठेवण्याची
की नेमकं तुम्ही तुम्ही जर तुम्ही जर एखादी सभा घेत असेल, एखादी संघटना एखादी याच्या माध्यमातून आयोजित करत असेल, हे जर करत असाल तर इतर व्यक्तींना त्याचा त्रास होणार नाही याची तुम्ही काय करा, काळजी घ्या. म्हणून शांततापूर्व आणि निशस्त्र म्हणजे कोणत्याही तुमच्या हातामध्ये शस्त्र असणार नाही. निशस्त्र म्हणजे एकत्र या आणि एकत्र आल्याच्या नंतर तुमचे विचार, आचार, तुमच्या भावना काय करा तुम्ही एक्सप्रेस करा. हे दिलेला काय आहे आपला हा अधिकार आहे. म्हणजे तुम्हाला याला अपवाद आहे की अपवाद काय आहे तर शीख धर्मांना त्यांचं जे असते शस्त्र, ते शस्त्र त्यांना बाळगता येतं. तर शस्त्र ते स्वातंत्र्य त्यांना का दिलेलं आहे की ते त्यांच्या सेफ्टीसाठी दिलेलं आहे, कारण की तो एक अल्पसंख्याक समुदाय आहे आणि त्यांच्यावर जर एखाद्या बहुसंख्याक लोकांनी हल्ला केला किंवा काही जर त्यांची इमर्जन्सी आली तर त्यांना त्या शस्त्राचा काय करता यावं, वापर करता यावा. यासाठी शीख धर्माला काय आहे तर त्यांचं शस्त्र बाळगण्यासाठी त्यांना परमिशन दिलेली आहे. ओके, हे झालं 19(2). आता 19(3) काय सांगतं, आता आपण एकत्र आलो बरोबर. आता एकत्र आल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की आपण ऑब्विसली संस्था संघटना काय करू शकतो, आपण स्थापन करू शकतो. आता बघा वेगवेगळ्या संस्था आहे, संघटना आहे, इव्हन पक्ष सुद्धा आहे. आपण काय करू शकतो, पक्ष सुद्धा याच्यामध्ये काय आहे सामील आहे. पक्ष सुद्धा आपण काय करू शकतो, स्थापन करू शकतो. पण पक्ष स्थापन करणे हे एवढा काय आहे मर्यादित आहे 19 उपकलम 3. पण पक्षाला जर आपल्याला कायदेशीर मान्यता घ्यायची असेल तर ते आपल्याला या आर्टिकल मध्ये येणार नाही. ह्या गोष्टी तुम्ही काय करा, लक्षात ठेवा. संस्था आहे, संघटना आहे, एखादा पक्ष आहे, इतर काही गोष्टी आहेत हे आपल्याला या अंतर्गत काय करता येतं, स्थापन करता येतं. आणि संस्था संघटनेच्या माध्यमातून आपले विचार आहे, आपले काही गोष्टी शेअर आपल्याला करता येतं. हे इथं तरतूद दिलेली आहे. आता बघा 19 उपकलम 4 काय सांगतं, संस्था हे संघटना आपण स्थापन झाल्याच्या नंतर आपल्याला संचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. संचार स्वातंत्र्य आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये असो किंवा मग आपल्या भारत देशामध्ये असो आपण काय करू शकतो, फिरू शकतो बरोबर. एका ठिकाणी आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. ऑब्विसली हे स्वातंत्र्य असू शकतं की आपण भारताचे नागरिक आहे, भारताचे नागरिक असल्यामुळे आणि त्यातही आपल्याला काय आहे स्वातंत्र्य दिलेलं आहे की आपल्याला पर्यटनासाठी अनेक लोक काय करतात, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या इथं जात, वेगवेगळे प्लेस आहे, हिल स्टेशन्स आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की हिमाचल प्रदेश आहे, तमिळनाडू आहे किंवा मग इतर कुलू मनाली असे तिथे वेगवेगळे उटी वगैरे असे वेगवेगळे प्लेस आहे. त्यानंतर युपी मध्ये तुम्हाला माहिती आहे की अयोध्या वगैरे, म्हणजे प्रत्येकात एक धार्मिक स्थळ आहे, पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळाला भेटी देण्यासाठी किंवा एक संचार करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्याचे काय आहे वेगवेगळे बॅन आहे. तर त्यामध्ये आपल्याला सांगता येत याला अपवाद काय आहे. तिथं अपवाद पाहत असताना वेश्या व्यवसाय करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांना काय करता येणार, ठिकाणी संचार करता येणार नाही. हे काय आहे, संचार स्वातंत्र्याला काय आहे अपवाद आहे. त्यांना वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया असून सोबतच आपण सांगू शकतो एच आय व्ही एड्सग्रस्त पर्सन असो किंवा मग एखादा संसर्गजन्य आजार असणारा व्यक्ती असो, त्यांना सार्वजनिक ठिकाणी काय करता येणार नाही, संचार करता येणार नाही. कारण की इतर लोकांच्या हेतूने किंवा इतरांचा हेतूने हा काय घेतलेला आहे, त्याचा निर्णय घेतलेला आहे. आता 19 उपकलम 5 काय सांगतं, त्यामध्ये सांगितलं की ठीक आहे आपण संचार करू शकतो, पण आपल्याला जर संचार करता करता कदाचित वाटलं की आपण काय करायला पाहिजे, वास्तव्य सुद्धा करायला पाहिजे. एखादा प्लेस आवडला आणि ते प्लेस आवडल्याच्या नंतर आपल्याला वाटलं की आपल्याला तिथं काय करावं, वास्तव करावं, आपण तिथलंच काय व्हावं, स्थायिक व्हावं, तर आपल्याला स्थायिक होण्याचं सुद्धा काय आहे स्वातंत्र्य आहे. ऑब्विसली हा अधिकार आधी स्वतंत्र आपल्याला जम्मू काश्मीरला काय होत नव्हतं, लागू होत नव्हतं, कारण जम्मू काश्मीरची काय विशिष्ट काय कॉन्स्टिट्यूशन होती 370 अंतर्गत काय तिथं कार्यकाळ त्यांचा स्वतःचा चालत होता बरोबर आहे. तर तिथं आता जे आहे 2019 मध्ये 31 ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांचं 370 ही कलम काय केलेली आहे, म्हणजे 70 रद्द केल्यापेक्षा म्हणू शकतो की त्या जम्मू काश्मीर तिथून काय केलेलं आहे, त्या 370 मधून काढून टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला तिथं जमीन घेण्याचा अधिकार आहे, तिथं स्थायिक होण्याचा अधिकार आहे, इव्हन आपण तिथं काही म्हणजे राहण्याचा तिथं स्थायिक होण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग याला सुद्धा अपवाद तेच आहे की जे सेक्स वर्कर आहे यांना सार्वजनिक ठिकाणी असो किंवा इतर ठिकाणी काय करता येणार नाही, वास्तव्य करता येणार नाही. आपण अजून म्हणू शकतो एच आय व्ही एड्सग्रस्त व्यक्ती असो, कुष्ठरोगी असो, त्याला आपण लेप्रोसी म्हणत असतो, हे काय आहे संसर्गजन्य आजार आहे. या आजारापासून आपल्याला इथं काय म्हणता येईल, आपलं संरक्षण करण्याच्या उद्देशाने ह्या गोष्टी केलेल्या आहेत. आता बघा 19(6) काय सांगतं की व्यवसाय स्वतंत्र. आता आपल्याला कोणताही व्यवसाय करता येतो बरोबर आहे.
आपल्याला वाटलं एखादा व्यवसाय टाकावा, आपण कुठेही जाऊन काय करू शकतो, व्यवसाय करू शकतो. हे काय आपलं स्वातंत्र्य आहे. पण याला अपवाद काय आहे? तर याला अपवाद आहे की ऑब्विसली तुम्ही एखाद्या शिक्षक जर बनायचं असेल तर त्याची काही एक पात्रता आहे. तुम्हाला डीएड आहे, बीएड आहे, सेट आहे, नेट आहे, पीएचडी आहे, ह्या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. त्यानंतर आपण म्हणू शकतो की एखादं टेक्निकल एज्युकेशन, एखादा क्लरिकलचं तुम्ही काम करत आहे आणि तुमच्याकडे टायपिंग नाही आहे, तुमच्याकडे MSCIT नाही आहे, तर तुम्हाला जॉब मिळणार का? तर नाही. अशा वेळेस शासन काय करू शकतं, विशिष्ट बाबीसाठी विशिष्ट लोकांना जर आपल्याला प्रशासनात घ्यायचं असेल तर अशा वेळेस काही गोष्टी काय करू शकतं, पात्रता जे आहे ते इथं मागू शकतो. एखाद्या टेक्निकल एज्युकेशन संदर्भात असो, एखादं प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक एज्युकेशन संदर्भात आपल्याला पाहायला मिळतं. आता आपल्याला माहिती आहे की आपण प्रोफेशनल सोशल वर्कर आहे. आता प्रोफेशनल सोशल वर्कर असल्यानंतर आपण कम्युनिटीच्या एखाद्या पर्सनची, एखाद्या ग्रुपची, एखाद्या कम्युनिटीची आपण चांगल्या पद्धतीने काय करू शकतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. मग समाज कल्याण अधिकारी असो, समाज कल्याण अधिकारी आयुक्त 1 असो, 2 असो, प्रकल्प अधिकारी असो, त्यानंतर आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या पोस्ट आहे. आता वार्डन आहे किंवा मग इतर गृहपाल आहे. आणखी आपण म्हणू शकतो की अशा वेगवेगळ्या समाज कल्याण अधीक्षक असो, अशा वेगवेगळ्या पोस्ट आहे. या पोस्टवर काय असावं, MSW होल्डर किंवा BSW झालेले लोकच तिथं असायला पाहिजे. हे काय झालं, आपला अधिकार झाला. तुम्हाला माहिती आहे आता विशिष्ट पोस्ट काय झाल्या, एनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. एनी ग्रॅज्युएशन करणे आणि आपलं BSW आणि MSW करणे, मग यात काही फरकच राहिला नाही ना. जर तुम्हाला BSW केल्याच्या नंतरही तीच जॉब मिळत असेल आणि जर MSW केल्याच्या नंतर तीच जर सॉरी BA केल्याच्या नंतरही तीच जर तुम्हाला जॉब मिळत असेल, तर मग त्यात आपण एवढं फील्डवर्क करून, एवढ्या काही गोष्टी करून आपल्याला हे आपण काय करू शकतो, डेझर्टेशन आपण सादर करत असतो, आपण फील्डवर्क करत असतो, कम्युनिटीच्या आपल्याचा प्रत्यक्ष डायरेक्ट काय असतं, कम्युनिकेशन आपलं असतं. म्हणजे आपल्याला कम्युनिटीच्या चांगल्या पद्धतीने काय म्हणतो, त्यांच्या नीड आपण असेसमेंट केलेल्या प्रायोरिटी कुणाला द्यायला पाहिजे, आपल्याला द्यायला पाहिजे, म्हणजे MSW BSW होल्डर व्यक्तींना. पण असं होतं का? नाही. तर ग्रॅज्युएशन, एनी ग्रॅज्युएशन केल्यामुळे आपल्या लोकांवर काय होतं, त्याचा हे होतं, म्हणजे आपल्याला जॉब मिळत नाही. म्हणून मग तुम्हाला माहिती आहे अनेक लोकांनी काय केलं, याच्यासाठी पुढाकार पण घेतलेला आहे की एनी ग्रॅज्युएशन करण्याच्या ऐवजी काय करा, BSW MSW झालेल्या व्यक्तींसाठी स्पेशल तुम्ही काय करा, ही जागा तुम्ही देण्यात यावी. अशा अनेक लोकांनी इथं पुढाकार घेतलेला आपल्याला पाहायला मिळते. बघा, आता काय आहे, आपला व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य आहे. व्यवसाय आपल्याला करता येतं, पण व्यवसाय करताना शासन त्यावर काय करू शकतं, काही अटी घालू शकतं. तुम्हाला माहिती आहे आपल्याला डॉक्टर बनायचं आहे, बरोबर आहे, किंवा नर्स बनायचं आहे, तर आपल्याला ANM आहे, GNM आहे, एखादं एक्सरे वगैरे काढायचं आहे, तर मग एक्सरे टेक्निशियन असणं गरजेचं आहे. प्रयोगशाळेबद्दल आपल्याला नॉलेज असणं काय आहे, गरजेचं आहे. त्या रिक्वायरमेंटनुसार त्या याच्यानुसार काय केलं जातं, क्वालिफिकेशन ते आपल्याला मागत असतात. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की या इथं व्यवसाय करता येतं आपल्याला, पण आपल्याला जो वर्कर आहे, जो वेश्या व्यवसाय आहे, वेश्या व्यवसाय करता येणार नाही. हे काय आहे, एक सार्वजनिक दृष्ट चुकीचं आहे असं इथं सांगितलेलं आहे. वेश्या व्यवसाय करण्यासाठी हा व्यवसाय नाही आहे, तर हे काय करण्याचं आहे, हे चुकीचं आहे असं इथं सांगितलेलं आहे. हे झालं आपलं आर्टिकल नंबर 9. इथं दिलेले टोटल किती आहे, 6 अधिकार दिलेले आहे. यामध्ये 19 उपकलम 7 मध्ये अधिकार दिला होता, कोणता, मालमत्ता म्हणजे संपत्तीचा अधिकार. संपत्तीचा अधिकार तुम्हाला माहिती आहे की 44वी घटना दुरुस्ती करून 1978 मध्ये आपण काय केलेलं आहे, काढून टाकलेला आहे. ओके, ठीक आहे, करा तुम्ही नोट करा. मी तुम्हाला कसं समजून सांगितलं की बघा, आपण भाषण केल्याच्या नंतर अनेक लोक काय येणार, एकत्र येणार, शांततापूर्व आणि निशस्त्र एकत्र येणे. एकत्र आल्याच्या नंतर आपल्याला वाटलं, आपले विचार जुळल्या गेले आणि आपल्याला वाटलं संस्था असावी, एखादी संघटना असावी, तर मग आपण काय करणार, संघटना स्थापन करणार. संघटना संस्था स्थापन झाल्याच्या नंतर अनेक व्यक्ती आल्याच्या नंतर आपल्याला वाटतं कुठेतरी की आपण काय करायला पाहिजे, कुठेतरी फिरायला गेलं पाहिजे. म्हणजे संचार स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला आहे. तर संचार स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर अनेक व्यक्ती एकत्र आल्याच्या नंतर आपल्याला कुठेतरी वाटतं की आपण कुठेतरी थांबावं, कुठेतरी मुक्काम करावा. यासाठी आपल्याला वास्तव्य करण्याचा सुद्धा काय आहे, अधिकार आहे. आणि वास्तव्य केल्याच्या नंतर ऑब्व्हियसली आपला उपजीविकेचा प्रश्न निर्माण होतो, आणि उपजीविका जर आपल्याला करायची असेल, उपजीविकेचा आपला पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण होतो, आणि पोटा पाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी आपल्याला व्यवसाय सुद्धा करण्याचा काय आहे, अधिकार. 6 प्रकारचे अधिकार आपल्याला आर्टिकल नंबर 9 मध्ये दिलेले आहेत. काही समजत नसेल, काही अडचणी असेल, काही क्वेश्चन असेल, किंवा काही स्वतःला काही एखादी गोष्ट ऍडिशनल सांगायची असेल तर तुम्ही सांगू शकता, जेणेकरून मलाही काही गोष्टी नवीन माहिती पडेल. आता आर्टिकल नंबर
गुन्ह्याबाबत काय आहे, संरक्षण दिलेलं आहे. गुन्ह्यापासून काय आहे, संरक्षण आहे. गुन्ह्या संदर्भात संरक्षण. यामध्ये पण सुद्धा 3 बाबी येतात. 30(1) मध्ये, 30(2) मध्ये आणि 30(3) मध्ये. 30(1) मध्ये 1, 5, डबल चेक. स्पेलिंग आठवत नाही आहे, पण डबल जेपर्टी असं आहे आय थिंक. म्हणजेच दुहेरी शिक्षा नाही आहे. 20 हे म्हणजे 20(3) नुसार स्वतः विरुद्ध साक्ष देता येणार नाही. स्वतः विरुद्ध साक्ष देता येणार. त्या 3 गोष्टी काय आहे एक्सप्लेन करतो. दिस 1 काय सांगतो, नो एक्स फॅक्टो ऍक्ट. नो एक्स फॅक्टो ऍक्ट म्हणजे काय होतं की आपल्याला काय म्हणू शकतो आपण, आज मी एखादा गुन्हा केलेला आहे आणि मी गुन्हा केल्याच्या नंतर आजच्या कायद्यानुसार काय व्हायला पाहिजे, मला शिक्षा व्हायला पाहिजे असं एक नुसार सांगितलेलं आहे. जर तुम्ही आज गुन्हा केलेला आहे तर तुम्हाला आजच्या नुसार शिक्षा होणं काय आहे, गरजेचं आहे. आजचा कायदा काय आहे, आजचा IPC काय सांगतं, आजचं क्रिमिनल ऍक्ट काय सांगतं, यानुसार काय व्हायला पाहिजे, आपल्याला गुन्हा सिद्ध झाल्याच्या नंतर आपल्याला त्यानुसार शिक्षा व्हायला पाहिजे किंवा ते व्हायला पाहिजे. पण जर आपल्याला आज आपण एखादा गुन्हा केलेला आहे आणि यापूर्वी जर जो एखादा कायदा असेल त्या कायद्यामध्ये विशिष्ट कडक शिक्षा दिलेला असेल किंवा जे मी शिक्षा दिलेल्या असेल त्या शिक्षाचं जर आज त्याची अंमलबजावणी होत असेल, ते काय आहे, चुकीचं आहे. म्हणून 20(1) नुसार काय सांगतं की नो एक फॅक्टो ऍक्ट म्हणजे जे काही आता सध्या जो कायदा लागू आहे त्या कायद्यानुसार कायद्याला शिक्षा द्या. आता 20 उपकलम 2 काय सांगतं की डबल जेपर्टी. आता डबल जेपर्टी म्हणजे काय होतं, डबल जेपर्टी म्हणजे दुहेरी शिक्षा. तुम्हाला दुहेरी शिक्षा देता येणार नाही. आता जसं आज मी पुण्यामध्ये एखादा गुन्हा केलेला आहे आणि आणखी आपण म्हणू शकतो की एखाद्या ठिकाणी मी पुणे सोडून वगळता दुसऱ्या ठिकाणी एखादा गुन्हा केलेला आहे. गुन्हा काय आहे, एकच आहे, फक्त प्लेस काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. बरोबर आहे. मी एखाद्या व्यक्तीचा पेन चोरला, हे काही नाही, एक नॉर्मल उदाहरण आहे, पेन चोरल्याने शिक्षा कुठं होत नाही. पण मी एखाद्या व्यक्तीचं काय चोरलेलं आहे, पेन चोरलेला आहे. मी पुण्यामध्ये पण पेन चोरलेला आहे आणि एखादा धाराशिव असो इतर एखाद्या ठिकाण असो तिथे सुद्धा मी काय केलेलं आहे, पेनच चोरलेला आहे. शिक्षा समान आहे, पण एखाद्या शिक्षेसाठी काय होणार नाही, तर डबल शिक्षा होणार नाही. जर शिक्षा समान असेल, समान जर गुन्हा असेल तर एका शिक्षेसाठी अनेक वेळा 2 वेळा किंवा 2 पेक्षा जास्त वेळा आपल्याला शिक्षा करता येणार नाही. हे काय आहे, एक व्यक्तीचा व्यक्तिगत अधिकार आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे दुहेरी शिक्षेसाठी काय आहे, विरोध करण्यात आलेला आहे. पण याला पण अपवाद आहे. अपवाद म्हणजे असा की एखादी शिक्षा असेल तर डिपार्टमेंटल शिक्षा तिथं दिल्या जाऊ शकते की ठीक आहे, आता या कायद्यानुसार इथे मिळणारी एखादी शिक्षा वेगळी आहे आणि एखाद्या डिपार्टमेंटची शिक्षा काय असू शकते, वेगळी असू शकते. जसं तुम्हाला माहिती आहे की एखादं शैक्षणिक डिपार्टमेंट आहे, एखादं दुसरे वेगवेगळे पोलीस डिपार्टमेंट आहे, प्रत्येकाचं डिपार्टमेंट ठरलेलं आहे. मग मी जर गुन्हा केलेला आहे तर मला काय करू शकतो, संस्थेतून काढल्या जाऊ शकतो. बरोबर आहे. ही झाली डिपार्टमेंटल. किंवा मग एखाद्या व्यक्तीने केस केल्याच्या नंतर पोलिसांच्याकडून मिळणारी जी शिक्षा आहे की जे काही आपल्याला न्यायालयाअंतर्गत जी शिक्षा आहे ती मिळणार
येणारी काय आहे शिक्षा वेगळी आहे. जे डिपार्टमेंटल शिक्षा आणि इतरही जे शिक्षा आहे त्यामध्ये आपल्याला तिथं डबल डिफॉल्टी होऊ शकते. ते काय आहे एक अपवाद आहे. ओके, म्हणजे फक्त इथं काय आहे फौजदारी गुन्हेगारी असेल, फौजदारी एखादा खून केला, एखादं आपण काही केलं तर अशा वेळेस जेव्हा जी शिक्षा होते त्या फौजदारी शिक्षेसंदर्भात काय आपल्याला हे संरक्षण प्राप्त आहे. ओके, दिवाणी स्वरूपात नाही. आता स्वतः विरुद्ध साक्ष देता येणार नाही. तुम्हाला जर उभं केलं आणि तुम्हाला जर सांगितलं की तू तुझ्याबद्दल खोटं खोटं सांग, तर आपण सांगू शकणार काय नाही. कारण आपला पण एक व्यक्तिगत आपल्याला अधिकार आहे. आपली बाजू कितीही खोटी असेल तरीही एखादा व्यक्ती स्वतःबद्दल खोटं सांगू शकणार नाही. ते पॉझिटिव्ह अप्रोचनं सांगणार आणि स्वतः कसं सिद्ध करता येईल, स्वतः कसं निर्दोष होता येईल एखाद्या गुन्ह्यामधून, त्याचाच काय केला जात असतो प्रयत्न केला जात असतो. एखाद्या व्यक्तीवर आपण प्रेशर क्रिएट करू शकत नाही की तू काय कर तुझ्याबद्दलची खोटी किंवा खोटे पुरावे सादर कर किंवा खोटाविरुद्ध काय कर चुकीचं किंवा खोटं काय कर साक्ष दे. अशा पद्धतीची जबरदस्ती आपल्याला करता येणार नाही. आर्टिकल जे काही 23 आहे ही इथं आपल्याला सांगता येतं. ओके, हे झाल्या गोष्टी. पण इथं ही अपवाद आहे. मग प्रत्येक तुम्हाला सांगितलं ना आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे लेंदी होण्यामागचा उद्देश हाच आहे की प्रत्येक गोष्टीला जे एखादे तरतूद तिथं त्याला अपवाद सुद्धा काय केलेले आहे दिलेले आहे. म्हणूनच आपल्याला सांगता येते की आपलं जे फंडामेंटल राईट्स आहे हे फंडामेंटल राईट्स मध्ये डिटेल्स सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तर अपवाद काय आहे तर एखाद्या व्यक्तीचा आपण थम्स आहे, एखाद्या अंगठ्याचे ठसे आहे हे आपण घेता येतं, एखाद्याची टेस्ट करता येतं. ह्या गोष्टी आपल्याला एखादा लेखी पुरावा मागता येतं. आता हे मागण्यामागचं तुम्हाला माहिती होतं की वेगवेगळ्या सिच्युएशन क्रिएट होतात. जसं एखाद्या व्यक्तीवर एखाद्या मुलीवर रेप झालेला आहे, तुम्हाला माहिती आहे वेगवेगळे हैदराबाद प्रकरण आहे, वेगवेगळे प्रकरण. तर मग त्या व्यक्तीला आपण जरी तू स्वतःबद्दल खोटं म्हणजे सांगू नको, स्वतःविरुद्ध साक्ष नको देऊ, पण तुझ्याबद्दलचे असणारे पुरावे आहे, तुझ्या अंगठ्याचा थंब आहे किंवा तुझी जे टेस्ट आहे, शारीरिक टेस्ट आहे किंवा इतरही काही टेस्ट आहे ते टेस्ट तिथं करता येतं. कारण त्याच्याशिवाय आपल्याला विधान लावता येणार नाही की नेमकं काय झालेलं आहे किंवा आपल्याला ते केस चांगल्या पद्धतीने हाताळता येणार नाही. अशा पद्धतीचे जे संरक्षण आहे ते संरक्षण आपल्याला गुन्ह्यासंदर्भाचे जे संरक्षण आहे ते संरक्षण आपल्याला काय करता येईल तर आपल्याला आर्टिकल नंबर 20 अंतर्गत मिळालेले आहे. त्यालाच आपण दोषी सिद्धतेबाबत असं म्हणत असतं. म्हणजे जे काही आहे कॉन्स्टिट्यूशन्स मध्ये दोषी सिद्धतेबाबत संरक्षण असा शब्द तिथे काय केलेला आहे शब्द प्रयोग तिथे केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, समजत आहे ना विद्यार्थ्यांना, समजत आहे की नाही? यस नो की नाश्ता करत आहे? विविध स्वातंत्र्य जीवित व्यक्तिगत स्वातंत्र्य. नाही समजलं तर विचारा. आर्टिकल नंबर 21 एकदम हॉलिस्टिक आणि सर्वात महत्त्वपूर्ण असणारा हे आपला आर्टिकल आहे. त्याला काय आहे जीवन जगण्याचा अधिकार आहे. तुम्ही गेले आणि तुम्ही म्हटलं गव्हर्नमेंट समोर गेले, तुम्हाला माहिती आहे अनेक लोक काय करतात आपल्या जर मागण्या आपल्याला मागायच्या असेल तर मग इच्छा मरण आहे किंवा मग एक आत्मदहन आहे हे करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा तुम्ही टीव्हीवर न्यूजवर ऐकलेलं असेल की विशिष्ट अशा मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाच्या दबावासाठी विशिष्ट काय केलं जातं आपल्याला ते एक सोशल ऍक्शन मध्ये वेगवेगळे हे आहे. तुम्हाला माहिती असेल मॉडेल आहे, त्यामध्ये एक मॉडेल आहे की नाट्यकीकरण करण्याचं म्हणू शकतो आपण एक नमुना किंवा एक प्रारूप किंवा एक त्याला आपण म्हणू शकतो की मॉडेल. नाट्यकीकरण म्हणजे काय आपल्याला काय करता येतं आत्मदहन वगैरे केलं जातं की नाट्यकरण आहे, मोर्चा काढणे आहे किंवा मग एखाद्या व्यक्तीचं लोकांचं अट्रॅक्शन आपल्याकडे व्हावं यासाठी मग आपण काय करतो असतो सत्याग्रहासारखे प्रकार आहे किंवा मग विशिष्ट काय केलं जातं अनेक लोक एकत्र येतात, धरणे आंदोलन करतात, एका ठिकाणी येऊन थांबतात, आमच्या मागण्या पूर्ण करा असं आपण करत असतो. बरोबर आहे.
सोशल ऍक्शन मध्ये एक पाहायला मिळतं की नाट्यकीकरण म्हणजे मग तेच वेगवेगळ्या काय करतात लोकांचं अट्रॅक्शन आपल्याकडे, गव्हर्नमेंटचं अट्रॅक्शन आपल्याकडे व्हावं आणि आपल्या मागण्या काय व्हाव्या पूर्ण व्हाव्या यासाठी आपण काय करतो असा प्रकार करतो. मग त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आत्महत्या केलं जातं की जसं एक म्हणजे खाली जमिनीमध्ये आपल्याला स्वतःला आपण काय केलं जातं पुरवून घेतलं जातं. मग हा काय आहे तर ऑब्विसली आपल्याला कॉन्स्टिट्यूशन दिलेलं आहे की आपल्याला व्यक्तिगत जीवित आणि व्यक्तिगत काय आहे स्वातंत्र्य आहे. आपल्या स्वातंत्र्याचा आपल्याला जीवन काय आपल्याला अधिकार आहे. कोणीही आपल्याला येऊन मारू शकणार नाही, आपण आपल्यावर कोणी अन्याय करू शकणार नाही. इव्हन इव्हन दुसरेच नाही तर स्वतःला सुद्धा आपल्याला मरता येणार नाही. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जर एखाद्या व्यक्तीने फाशीचा प्रयत्न केलेला असेल किंवा एखाद्या मरण्याचा प्रयत्न केला असेल आणि जर तुम्ही त्या मरण्याचा प्रयत्न करता तुम्ही जर तुमची डेट झाली तर इट्स ओके, पण तुमची डेट जर झालेली नसेल आणि तुम्ही जर वाचले तर तुमच्यावर काय होतं गुन्हा दाखल होतो की ऑब्विसली तुम्हाला काय आहे जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि स्वतःचं जीवन स्वतःला सुद्धा संपवता येणार नाही. इव्हन दुसऱ्यांना तर नाहीच तर स्वतःला सुद्धा काय येणार नाही संपवता येणार नाही. तुम्ही याच्या संदर्भात एक केस ऐकलेली असेल की अरुणा शहानबाग एक केस आहे. त्या केसमध्ये काय होतं इच्छामरण आपल्या भारतामध्ये इच्छामरण देण्याचा अधिकार नाही. एक विशिष्ट देश आहे आय थिंक मला आज नाही आठवत आहे तो देश त्या देशामध्ये काय दिलेला आहे इच्छामरणाचा अधिकार दिलेला आहे. मी उद्याच्या लेक्चरला तुम्हाला सांगते इच्छामरण नेमकं कोणत्या देशाने दिलेलं आहे. हा तर भारतामध्ये इच्छामरणाचा अधिकार नाही. मी गेली आणि मला वाटलं की आता मला जगावंच वाटत नाही कुठंतरी मला माझ्या लाईफमध्ये खूप काय करतात क्रायसिस चालू आहे वेगवेगळे कॉन्फ्लिक्ट येत आहे आणि अशा सिच्युएशनमध्ये मला वाटलं की आता मी नको जगायलाच नको आता मी माझं मी काय करायला पाहिजे मी मरण पत्करायला पाहिजे. पण मी जरी गव्हर्नमेंटकडे गेली शासनाकडे मी असा लेखी अर्ज केला आणि म्हटलं तर मला गव्हर्नमेंट ही परमिशन देणार नाही आणि इव्हन त्यानंतर माझ्यावर खटला सुद्धा दाखल होईल. आता अरुणा शहानबाग केस काय आहे या केसमध्ये या महिलेवर काय झाला होता अन्याय अत्याचार झालेला होता. ही महिला अनेक दिवसापासून काय होती आजारी होती. मग अशा सिच्युएशन मध्ये ती तिच्या आजारामुळे ती तिच्या सिच्युएशन ती म्हणजे कॉन्शियस माइंड मध्ये नव्हतीच ती अनकॉन्शियस माइंड मध्ये ती गेल्या कितीतरी वर्ष ती जगत होती. म्हणजे मला ऍक्च्युली आकडा आठवत नाही 50-60 वर्ष ती 50 वर्ष तरी कन्सिडर करा ती जगत होती आणि ती जगत असताना मग तिला त्या सिच्युएशन मध्ये ते तिला नकोसं झालं जगत असताना मला आता माझं जीवन मी काय केलं पाहिजे संपून टाकायला पाहिजे अशा गोष्टी तिला वाटत होत्या. पण सिच्युएशन काय झाली की आपल्या इथे इच्छा मरणाचा अधिकार नाही. मग अरुणा शहानबाग केस यांच्या अंतर्गत ते काय केलं होतं न्यायालयाकडे गेल्या त्यांना काय द्यावं तुम्ही मरणाचा अधिकार. तर मग अशा वेळेस सुप्रीम कोर्टाने त्यांना फार त्यांनी वेदना सहन केल्याच्या नंतर तो त्यांना अधिकार मिळाला की ठीक आहे. मग त्यातही आपल्याकडे ऍक्टिव्ह इच्छा मरणाचा अधिकार नाही आहे तर पॅसिव्ह कसं आहे तर मग एखादं इंजेक्शन आहे किंवा एखादं गोळा औषध घेऊ आपण मग आपलं शरीर माहिती आहे ना की आपल्यावर किडनीवर आपल्या याच्यावर काय वेगवेगळे परिणाम होतात. अशा काय झालं त्या व्यक्तीची त्या अरुणा शहानबाग यांची काय झाली डेथ झाली की वेगवेगळ्या वेदना आणि मग आपल्या परिवाराची परवानगी घेतल्या जाते सोबत आपली परवानगी घेतली जाते आणि अशा परवानगी घेतल्याच्या नंतर मग त्या व्यक्तीला काय दिला इच्छा मरणाचा अधिकार दिलेला होता. पण स्वतःला आपल्याला स्वतःचं जीवन जगता येणार. आता जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यामध्ये दोन खटले लक्षात ठेवा. गोपालन खटला एक गोपालन खटला 1950 आणि त्यानंतर आहे मनेका गांधी खटला मनेका गांधी खटला 1978. आता या अंतर्गत आपण सांगू शकतो गोपालन खटल्यामध्ये ज्याही बाबी सांगितलेल्या होत्या म्हणजेच व्यक्तिगत आणि जो जीविताचा अधिकार आहे या अधिकाराची नॅरो म्हणजे संकुचित व्याख्या किंवा संकुचित अधिकार आपल्याला प्राप्त झालेला पाहायला मिळतो. आणि या अंतर्गत मग मनेका गांधी केसेसमध्ये किंवा यांनी जे केलेल्या मागणीनुसार आपल्याला व्यापक अर्थ प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतो. इथं काय होतं केवळ कार्यकारी बाबीकडूनच आपल्याला संरक्षण दिलेलं होतं. कार्यकारी बाबीकडून संरक्षण परंतु इथं आपल्याला कार्यकारी सोबतच आपल्याला कायदे मंडळाकडून काय मिळावं संरक्षण मिळावं. कार्यकारी कायदे यांच्याकडून सुद्धा काय मिळावं संरक्षण मिळावं यासाठी व्यापक अशी तरतूद आपल्याला केसमध्ये पाहायला मिळते. म्हणजे
जर तुम्हाला विचारलं की कोणत्या खटल्यामध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा संकुचित अर्थ सांगण्यात आलेला होता, तर तिथे आपल्याला सांगता येतं गोपालन खटल्यामध्ये संकुचित व्याख्या किंवा संकुचित अर्थ लावण्यात आलेला होता. आणि मनेका गांधी खटल्यामध्ये जो व्यापक अर्थ आहे तो व्यापक अर्थ इथे लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. इथं काय होतं गोपालन खटल्यामध्ये, बघा गोपालन खटल्यामध्ये सांगितलं होतं की केवळ व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल स्वतःबद्दल असणारा जेही काही अधिकार आहे, जे काही स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य स्वातंत्र्य अशा पद्धतीची व्याख्या एक संकुचित व्यक्तिगत पर्सनली जे आहे स्वतःचं शरीर आहे स्वतःचं कसं राखायचं कसं ठेवायचं कसं काय करायचं याबाबतची संकुचित व्याख्या गोपालन खटल्यामध्ये केलेली होती. परंतु मनेका गांधी खटल्यामध्ये सांगितलं की संकुचित नाही तर व्यापक अर्थ व्यक्तीला व्यक्तीचं शरीर आहे यापुरतच महत्वपूर्ण आहे काय, नाही तर व्यक्तीला व्यक्ती म्हणून प्रतिष्ठा मिळायला पाहिजे, व्यक्तीचा आदर व्हायला पाहिजे, व्यक्तीला सन्मान मिळायला पाहिजे, व्यक्तीला समाजामध्ये वावरताना एक चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळायला पाहिजे. या बाबीची हे मनेका गांधी केसमध्ये त्यांनी व्यापक अर्थ म्हणून एक्सप्लेन केलेल्या होत्या. यामध्ये तुम्हाला माहिती असेल की आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला कैदी आहे म्हणजे म्हणू शकतो एखाद्या व्यक्ती तुरुंगात आहे त्या व्यक्तीवर काय फाशीची शिक्षा होत असेल तर त्या व्यक्तीला इतर व्यक्तींसमोर फाशी देणं काय आहे म्हणजे तो सुद्धा आपला एक अधिकार आहे. आर्टिकल नंबर 21 मध्ये खूप अधिकार दिलेले आहे. उपकलमामध्ये जर तुम्ही पाहिलं ना आपल्याला इव्हन जर तुम्हाला जर आता एक मजाकीचा भाग आपला बघा, तुम्हाला जर तुमची मैत्रीण असो रूममेट्स असो किंवा इतरही कोणी जर घरी कुठून उठवत असेल तर तुम्ही म्हणू शकता की त्यांना झोपणे हा सुद्धा माझा काय आहे मूलभूत अधिकार आहे. म्हणजे आर्टिकल 21 मध्ये सांगितलं की झोप घेणं हा सुद्धा काय आहे अधिकार आहे. आणि या अधिकाराबद्दल प्रश्न विचारलेला होता. तुम्हाला माहिती आहे महाजुती आणि सारथी वगैरे किंवा इतर तुम्ही तर महाजुती करून विचारलेल्या महाजुती वगैरे यांचा काय असं एक्झाम होतो UPSC MPSC एक्झाम होती आणि त्या एक्झाम मध्ये विचारलेला होता प्रश्न की आर्टिकल नंबर 21 मध्ये झोपण्याचा सुद्धा आपल्याला काय आहे अधिकार आहे. आणि जर आपण कधी वाचलेलं नसेल तर आपल्याला वाटतं की झोपण्याचा कुठं अधिकार भेटत असते का, झोपतं तर सगळेच जण झोपतात ना, पण झोप चांगली व्हावी झोप मिळावी झोप सुद्धा घेता येण्यासाठी विशिष्ट आपल्याला वेळ असावा यासाठी सुद्धा काय केलेलं आहे आर्टिकल 21 मध्ये सांगितलेलं आहे. बरोबर आहे. मग तुम्ही आज आता तुम्हाला माहिती झालं की झोपण्याचा हा अधिकार आपला आहे बा, तर मग तुम्हाला जर कोणी झोपेतून उठवला तर तुम्ही काय म्हणायचं त्यांना, मला झोपण्याचा अधिकार आहे मला झोपू दे. बरोबर आहे. त्याचा आपण निगेटिव्ह विचार जर केला तर जर राहिलो आपण आता या सिच्युएशन मध्ये आपण काय शकतो कायमचं झोपू राहू शकतो. म्हणजे आपली प्रगती होण्यासाठी काय होऊ शकतो काही अडथळे येऊ शकतात. विशिष्ट वेळेतच आपण काय गोष्टी बऱ्या आता ओके. बघा हे काय झालं मग संकुचित अर्थ आणि व्यापक अर्थ हे तुम्ही लक्षात ठेवा. मग यामध्ये तुम्हाला माहिती आहे व्यक्तिगत आणि जीवित अधिकारामध्ये एखाद्या व्यक्तीचा जर आपल्याला सन्मान त्यांना मिळून द्यायचा आहे प्रतिष्ठा मिळून द्यायचा असेल तर मग आपण सांगू शकतो एखादी गुन्हेगार व्यक्ती आहे एखादी कैदी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला इतर लोकांसमोर जर आपण फाशीची शिक्षा देत असेल तर त्या व्यक्तीचा सन्मान त्या व्यक्तीची प्रतिष्ठा त्या व्यक्तीला असणारा जो आपला स्वतःबद्दल असणारा काय असू शकतो आपण म्हणजे इगो म्हटल्यावर आपण म्हणू शकतो की स्वतःबद्दल असणारा प्रतिष्ठा ते काय कुठे तरी हनन होऊ शकतं. म्हणून व्यक्तीला इतर व्यक्तीसमोर सुद्धा फाशी देता येणार नाही, अंधारा कोठडीत फाशी ठेवता येणार नाही किंवा सार्वजनिक प्लेसमध्ये त्यांना लाकडी बांधून नेता येणार नाही. तर कुठेतरी काय होतं प्रतिष्ठेचं हनन होतं ना. अशा गोष्टीचे संरक्षण जे आहे ते किंवा अधिकार आहे ते अधिकार आपल्याला आर्टिकल नंबर 21 अंतर्गत दिलेले आहे. मग याच्या अंतर्गत आपल्याला माहितीचा अधिकार आहे किंवा इतरही काही अधिकार आपल्याला पाहायला मिळते. 21 मध्ये बरेच मोठी लिस्ट आहे. तुम्हाला जर लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा, मी ती लिस्ट उद्या अवेलेबल करून देते. एम लक्ष्मीकांत पॉलिटिक्स त्या लिस्टमध्ये पूर्णपणे काय केलेलं आहे दिलेल्या. आता बघा हे झालं आपलं आर्टिकल 21. आता तुम्हाला माहिती आहे आर्टिकल 21A पण आहे आणि ते काय आहे अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे की प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि 6 to 12 प्राथमिक शिक्षण मोफत्व काय असायला पाहिजे सक्तीचं असायला करायला पाहिजे. मोफत्व सक्ती. बघा हे सांगितलं आपल्याला या आर्टिकल 21 नुसार. मग काय करण्यात आलं आपल्या याच्यामध्ये 86वी घटना दुरुस्ती करण्यात आली. 86वी घटना दुरुस्ती 2002.
तुम्हाला माहिती आहे की सर्व शिक्षा अभियान हे सुद्धा या काळात आणलेलं होतं. आणि मग हा केल्याच्या नंतर तिथून काहीतरी दिवसानंतर आपण ऍक्ट केला. जो ऍक्ट काय होता 2009, राईट टू एज्युकेशन. राईट टू एज्युकेशन हा ऍक्ट 2009चा होता. लागू कधी झाला हा ऍक्ट? 1 एप्रिल 2010ला हा कायदा आपण काय केलेला आहे? लागू केलेला आहे. सर्व व्यक्तींना 6 ते 14 वयोगटातील व्यक्तींना प्राथमिक शिक्षण, तिथं पण काय आहे महत्त्वाचं लक्षात ठेवा. इथं जर तुम्हाला विचारलं उच्च प्राथमिक किंवा माध्यमिक तर येणार नाही. तर प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत करण्याचा काय घेतलेला आहे? निर्णय आपण घेतलेला आहे. मग त्या अंतर्गत आपल्याला माहिती आहे 1 एप्रिल पासून हा कायदा लागू झाला आणि आपल्या याच्यामध्ये माहिती आहे आता सर्व लोकांना काय मिळतं 6 ते 14 वर्षापर्यंत मोफत आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचं घेतल्या जाते. आता एक्स्ट्रा फॅक्ट काय आहे याच्यात लक्षात ठेवण्यासारखं. एक्स्ट्रा फॅक्ट इतर एक्झामला प्रश्न विचारला आहे, आपल्या नेट सेटला इन केस कधी येऊ शकतो. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं करणारं सर्वप्रथम जर कोणतं संस्थान असेल, संस्थान म्हटलं वेगवेगळे राजे महाराजे यांचं काय पूर्वीपासून तिचं वर्चस्व होतं त्याला आपण संस्थान म्हणतो. बडोदा जे संस्थान आहे ज्याला आपण सयाजीराव गायकवाड बरोबर आहे यांचं जे संस्थान आहे या संस्थानामध्ये विशिष्ट एरियामध्ये काय दिलेलं होतं तर प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 2 नंबरचं कोणतं जर असेल तर मग आहे ते कोल्हापूर संस्थान जे राजर्षी शाहू महाराजचं संस्थान आहे. त्यानंतर मग इथे हे बाबी केलेले आपल्याला पाहायला मिळते. ओके, हे झालं आपलं आर्टिकल 21. आता आर्टिकल 21 मी तुम्हाला थोडं याच्यानुसार सांगते समजून जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील नेमकं कशामध्ये काय दिलेलं आहे. तिन्ही बाबीमध्ये तरतुदी करून ठेवलेले आहे. जसं की फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटी आणि DPS. फंडामेंटल राईट आर्टिकल नंबर 21A. फंडामेंटल ड्युटी म्हणजे मूलभूत कर्तव्य आर्टिकल नंबर 11A. आर्टिकल म्हणू शकतो आपण 10 आपले टोटल दिलेले मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य आपल्याला होते, पण 11 काय केलेलं आहे ऍड नाही तर 11वं कर्तव्य आपण ऍड केलेलं आहे. ओके, तर DPSC मध्ये आर्टिकल नंबर 50 तुम्हाला मी कशा संदर्भात आहे? शिक्षणासंदर्भात आहे. तिन्ही 21 तुम्हाला मी आताच काय केलेलं आहे समजून सांगितलेलं आहे की नेमकं काय काय सांगितलं आहे प्राथमिक शिक्षण मोफत सक्तीचं वगैरे हे. आपण जेव्हा फंडामेंटल ड्युटीज पाहतो त्या फंडामेंटल ड्युटीज मध्ये 11वा नंबरचं जे उपकलम K मध्ये आहे तिथे काय सांगितलेलं आहे की 6 ते 14 वर्ष वयोगटातील पालकांना काय दिलं पाहिजे? मोफत व सक्तीचं शिक्षण म्हणजे दिलं पाहिजे किंवा मिळालं पाहिजे. यासाठी पालकांचं काय कर्तव्य असायला पाहिजे? ही पालकांची जबाबदारी आहे. ही कर्तव्य काय आहे पालकांचं? ते पालक मग एक कायदेशीर पालकत्व असो किंवा मग जेनेटिक वंश परंपरे जे आपल्याला मिळालेलं आपले आई वडील असो किंवा मग ज्यांनी आपलं पालकत्व घेतलेलं आहे दत्तक असो किंवा इतर बाबीतून ज्यांनी आपले पालनपोषण करायचं ठरवलेलं आहे त्या लोकांना काय दिलेलं आहे या अंतर्गत दिलेलं कर्तव्य आहे की 6 ते 14 वयोगटातील पालकांना तुम्ही काय दिलं पाहिजे? त्यांना एज्युकेशन प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं मिळवून देण्यासाठी पालकांचं काय एक कर्तव्य आहे. हे झालं फंडामेंटल ड्युटीमध्ये शिक्षणाचं तर त्यानंतर माहिती आहे DPSC मध्ये काय सांगतं? DPSC मध्ये आर्टिकल 42 मध्ये फक्त हे आपल्याला आधीच दिलेलं होतं बरोबर आहे. जर आपण 21A अंतर्गत जर पाहतो त्याच्याही आधी आपल्याला 45 मध्ये काय दिलेलं होतं तर शिक्षणाचा अधिकार दिलेला होता. पण या शिक्षणाच्या अधिकाराची यांच्या विरुद्धात आपण काय करू शकत नाही, न्यायालयात जाऊ शकत नाही. जर राज्याला वाटलं आपल्याकडे अवेलेबल पैसा आहे किंवा काही आहे तरच मग ते काय करू शकतात शिक्षण मोफत आणि सक्तीचं देऊ शकतात. जर त्यांना नाही वाटत तर ते देऊ पण शकणार नाही बरोबर आहे. मग अशा वेळेस आपण न्यायालयात जाऊ शकतो का? DPSC बद्दल न्यायालयात जाता येणार नाही कारण की ऑब्विसली हे काय असतं राज्य धोरणाचे मार्गदर्शक तत्व आहे. त्यांना डायरेक्शन देण्याचं दिशा देण्याचं काम काय करतं DPSC करतात. न्यायालयात आपण जाऊ शकत नाही. म्हणून ह्या तरतुदी फंडामेंटल राईट मध्ये जर आपण टाकल्या तर मग काय होऊ शकतं आपल्याला न्यायालयात जाता येतं. या उद्देशाने आपण आर्टिकल 21 मध्ये ह्या गोष्टी टाकलेल्या आहेत. इथं काय सांगितलेलं आहे मग हा फरक लक्षात ठेवा तुम्ही. इथं 6 ते 14 वयोगट आहे, इथं पण 6 ते 14 वयोगट आहे, पण इथं 0 to 6 हा वयोगट दिलेला आहे. आणि या अंतर्गत सांगितलेलं आहे की जे काही या बालकांना आरोग्याची
शिक्षणाची जबाबदारी काय करावी, राज्याने घ्यावी. इथं कारण की राज्याच्या गोष्टी आहे म्हणून राज्याने काय करावी, ही जबाबदारी घ्यावी. अशा बाबीची तरतूद काय केलेली आहे, इथं करून ठेवलेली आहे. हा झाला यामधला फरक. अशा फरक जर तुम्ही लक्षात करून जर तुम्ही एखादा गोष्ट लक्षात ठेवला तर तुम्हाला काय होतं, चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं. ओके, आला का फरक लक्षात? हे काही विचारायचं आहे यामध्ये. यावर अनेक वेळा प्रश्न विचारलाय, ज्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना माहिती असेल कदाचित. ड्युटी बद्दल सुद्धा मी तुम्हाला सगळं सांगायचं. अकरा तुम्ही कसे लक्षात ठेवायचे ते पण मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगेल. त्यामध्ये ड्युटीवर प्रश्न विचारले जाते की 1 नंबरला काय आहे, 2 नंबरला काय आहे, त्याची पण क्रोनॉलॉजी आपल्याला काय करावं लागते, लक्षात ठेवावी लागते. आता त्यानंतर आहे आर्टिकल नंबर 22. आर्टिकल नंबर 22 वर प्रश्न विचारला होता 2023ला. त्यामध्ये डिटेल विचारलेलं होतं, प्रतिबंधात्मक संरक्षण. प्रतिबंधात्मक म्हणू शकतो आपण, जे काही स्थानबद्ध आहे त्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेबद्दल डिटेल प्रश्न विचारलेला होता. बघा आता याच्यामध्ये काय आहे, आर्टिकल 22 मध्ये अटक व स्थानबद्धतेबाबत संरक्षण. अटक व स्थानबद्धतेबाबत संरक्षण. इथे काय सांगतात आपल्याला, एखाद्या व्यक्तीला अटक केली, त्या व्यक्तीला अटक केल्याची तुम्ही काय करा, कारण सांगा. तुम्ही आता समजा आपण पुण्यामध्ये इथे आपण फिरत आहे, फिरता फिरता त्या व्यक्तीने काय केली, एखाद्या व्यक्तीने आपल्याला ताब्यात घेतली. ताब्यात घेतल्याच्या नंतर मग आपण त्यांना विचारलं, मी तर काहीच केलं नाही, मला का तुम्ही ताब्यात घेतलं? तर त्या व्यक्तीचं कर्तव्य आहे की त्यांनी काय करायला पाहिजे, आपण तुम्हाला आम्ही का अटक केली ते तुम्ही सांगायला पाहिजे, बरोबर आहे. त्यानंतर अटक केल्याच्या नंतर तुम्ही 24 तासाच्या समोर, 24 तास आहे ते 24 तासाच्या कार्यकाळामध्ये काय करा, आम्हाला न्यायालयासमोर सादर करा की नेमकं आमचा काय गुन्हा आहे किंवा आम्ही काय केलेलं आहे, हे काय आहे, आपलं एक संरक्षण आहे. आपल्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे किंवा काय आहे, जरी सिद्ध झालेला आहे तरी आपल्याला वकील मिळण्याचा सुद्धा काय आहे, अधिकार आहे. जर विशेषतः महिला असेल आणि त्यातही आपण म्हणू शकतो की ते जर त्यांचा वकील जर लावू शकत नसेल, अशा सिच्युएशन मध्ये गव्हर्नमेंटचा वकील सुद्धा मिळवून देण्याचा काय आहे, आपला अधिकार आहे की आपल्याला काय म्हणून मागू शकतो आपण, वकिलाची सोय करून द्यावी अशा आपण मागणी करू शकतो. हे काय आहे, अटक व स्थानबद्धतेबाबत संरक्षण. आपल्या 24 तासासमोर न्यायालयात हजर करा. अटकेचे काय कारण काय आहे, ते अटकेचे कारण आम्हाला तुम्ही सांगा. त्यानंतर आपण सांगू शकतो की आम्हाला काय करा, वकील, आमच्यावर गुन्हा सिद्ध झाला आहे तर आम्हाला काय करा, वकिलाची तुम्ही उपलब्धता करून द्या, ही सुद्धा मागणी आपल्याला करता येते. त्या गोष्टी झाल्या अटके संदर्भात. आता स्थानबद्धता काय म्हणजे काय होतं, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे स्थानबद्धता 2 प्रकारची केल्या जातात. जसं एखादी गोष्ट होण्यापूर्वीच आपण काय करतो, आता आपल्याला सर्दी व्हायचीच आहे, सर्दी होण्यापूर्वीच आपण गोळ्या घेतो किंवा मग आपण वाफारासारख्या गोष्टी, वाफ घेणे आहे किंवा मग तरी हे आपण गोष्टी करतो. हे झालं आपलं प्रिकॉशन्स आणि प्रतिबंधात्मक उपाय. एखादी गोष्ट होण्याच्या आधी आपण काय करत असतो, प्रिकॉशन्स घेत असतो. त्याला आपण एक म्हणू शकतो की एखादी गुन्हा घडण्याच्या आधी एखादी ऍक्टिव्हिटी करणं आणि एखादा गुन्हा झाल्याच्या नंतर एखादी ऍक्टिव्हिटी करणं, हे 2 काय आहे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे 2 प्रकार आहेत. तुम्हाला माहिती आहे, आता जेव्हा आपल्या पुण्यासारख्या शहरामध्ये किंवा इतरही काही शहरामध्ये गणपती सारखं उत्सव आहे किंवा इतरही दुर्गादेवी उत्सव आहे किंवा इतरही कोणतेही उत्सव असो, ईद असो, इतर एखादी 14 एप्रिल सारखा प्रोग्राम असो, इतर कोणतेही प्रोग्राम साजरे होत असताना काय केलं जातं, प्रिकॉशन्स घेतल्या जातात की समाजामध्ये असणारे एखाद्या व्यक्तीचं असं वर्तन असतं की
गेल्या 2-3 वर्षापासून त्या व्यक्तीवर काय झालेलं आहे, गुन्हे दाखल झाले. मग आता एक आपण प्रोग्राम साजरा करत आहे, कार्यक्रम साजरा करत आहे, एखादा उत्सव साजरा करत आहे. अशा काळामध्ये या व्यक्तीमुळे समाजाला त्रास होऊ शकतो, या उद्देशाने काय केलं जातं, विशिष्ट व्यक्ती गुन्हेगार आहे, विशिष्ट व्यक्ती म्हणजे सराईत गुन्हेगार आहे, किंवा या व्यक्तीवर 2-3 वर्षापासून काय आहे, गुन्हे दाखल झालेले आहे. मग या व्यक्तीचं काय केलं जातं, या व्यक्तीमुळे इतर लोकांना त्रास होऊ शकतो, या उत्सवाच्या काळामध्ये त्रास होऊ शकतो, तर मग त्या व्यक्तीला विशिष्ट काळासाठी काय केलं जातं, स्थानबद्ध केल्या जातं. त्यालाच आपण काय म्हणू शकतो, प्रतिबंधात्मक स्थान. एखादं गुन्हेगारी सिद्ध होण्याच्या आधी किंवा एखादा गुन्हेगार एखादी ऍक्शन घेण्याच्या पूर्वी जेव्हा एखादं त्या व्यक्तीला स्थानबद्ध केलं जातं, त्यालाच आपण म्हणू शकतो की प्रतिबंधात्मक स्थानबद्ध. बरोबर आहे. मग आता हे असं जेव्हा होतं, एखादा कार्यक्रम होतो, एखाद्या काही गोष्टी असतात, या लोकांना इतरांना त्रास होतात, त्यावेळेस त्यांना स्थानबद्ध केल्या जातात. त्यानंतर एखादा गुन्हा झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला काय केलं जातं, स्थानबद्ध केल्या जातं, की जेणेकरून काय होतं की त्याच्यावर म्हणजे तुम्हाला माहिती असेल की आपल्या न्यायव्यवस्था जर विचार केला आपण, तर एखादी व्यक्तीला आपण अटक केली, त्या व्यक्तीला आपण काय घेतलं समजा कशात, आपलं लेक्चर पुन्हा लावलेला आहे वाटतं, है ना, अपराध झालेला दिसत आहे. बरं, आपलं लेक्चर 2 तासाचं झालं का, कंटिन्यू करतो बट मला बरं ठीक आहे. बघा, आपण काय पाहतो, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. आता जास्तीत जास्त प्रतिबंधात्मक स्थानबद्धता किती दिवसाची करता येते, तर बघा 3 महिन्यापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त काय करता येतं, स्थानबद्ध करता येतं. जास्तीत जास्त कालावधी हा प्रश्न विचारला होता की किती दिवसापर्यंत स्थानबद्ध करता येतं. किती दिवसापर्यंत, 3 महिन्यापर्यंत स्थानबद्ध करता येतं. परंतु यामध्ये चेंजेस केले होते की 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये दुरुस्ती केली, आणि इथं सांगितलं की जी काही स्थानबद्धता आहे, जास्तीत जास्त स्थानबद्धता आहे 2 महिन्यापर्यंत असायला पाहिजे, हे असं इथं सांगितलेलं होतं. परंतु काय झालं, आजपर्यंतही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. तर आजही आपण जर पाहिलं तर काय आहे, तर 3 महिन्यापर्यंत त्या व्यक्तीला स्थानबद्ध केल्या जातं. हे झालं आपल्याला स्थानबद्धता, प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेबद्दल संरक्षण आपल्याला दिल्या जाते, की इतर लोकांना त्याचा त्रास होणार नाही, आणि यांना आपल्याला स्वतःलाही काय होणार नाही, त्रास होणार नाही, या गोष्टीची काळजी घेतल्या जाते. बरोबर आहे. हे झालं आता आपण स्थानबद्धतेबाबतचे संरक्षण. ओके, सांगा समोरचे नेक्स्ट आर्टिकल घ्यायचं की थांबवायचं लेक्चर. ओके, आजचं लेक्चर आपण इथे काय करूया, थांबूया, आणि नेक्स्ट लेक्चरला, उद्याच्या लेक्चरला आपण जो काही राहिलेला पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच.